सरकारने खूप यंत्रणा टाईट केली की रविकांत तुपकरला अटक करा. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी रोखलंय. त्याला आत्मदानाला येऊ देऊ नका. आम्ही मागितला होता सोयाबीनचा भाव, आम्ही मागितला होता कापसाचा भाव. 68% शेतकऱ्यांना जर का सरकार निग्लेक्ट करणार असेल तर सरकारला सत्तेवर राहता येणार नाही. सरकारने ध्यानात ठेवा. बबनराव लोणीकरला आमच्या घरी कामाला ठेवतो ना आम्ही, संडास साफ करायला, बाथरूम साफ करायला. 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव 1 लाख रुपये तोळा आणि कापसाचा भाव 6,500 रुपये. कसं जगायचं आम्ही, मला सांगा. तुम्ही ठरल्याप्रमाणे, शब्द दिल्याप्रमाणे कर्जमुक्ती आम्ही मागितली, ते सोडून तुम्ही दुसरंच करताय. मंडळी, भारत ही जगात 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनत चालली आहे. पण आजही भारताची कृषी प्रधान देश ही ओळख कायम आहे. पण महाराष्ट्रातील सध्या शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती ही फार दयनीय आहे. हीच परिस्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्रातील असे काही नेते आहेत जे आजही शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवतात. त्यातीलच एक असा नेता आहे जो आक्रमक शैलीत शेतकऱ्यांचे प्रश्न सोबतच बेरोजगारी, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडत असतात. मी बोलतेय रविकांत तुपकर यांच्याबद्दल. शेतकऱ्यांची मुलूक मैदानी तोप आणि आपल्या हक्काचा माणूस म्हणून ओळखल्या जाणारे आणि शेती सोबतच संस्कृती यासाठी कटिबद्ध असणारे रविकांत तुपकर आज आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन नेताच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. थँक्यू. सर, तुम्ही शेतकरी नेते आहात, शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत, तसंच तुम्ही एक शेतकरी देखील आहात. खरीपाची पेरणी झाली का? हां, पेरणी झाली. म्हणजे मी स्वतःच गेलो त्यावेळेला पेरणी करायला. मी, माझी मिसेस, वहिनी, मोठ्या आमच्या त्या शिक्षिका आहेत, भाऊ, आई वडील, आम्ही खूप सामान्य कुटुंबातल्या होतो. दरवर्षी पेरणीला जातो आणि सोयाबीनचा पेरा असतो आमचा, सोयाबीन, उडीद, मूग, आणि प्रत्येक पेरणीला आम्ही घराकडे जातो. आता सोयाबीन पेरलंय, आत्ता जो थोडा बहुत पाऊस झाला त्याच्यामुळे थोडा धीर आहे. पण आता हा खरीपाचा म्हणजे पावसाचा कसा पुढचा फ्लो राहतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. आणि सरकार सोयाबीनला किती भाव देतं त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. म्हणजे पेरणी फुलेल की नाही फुलेल हे सरकारवर बऱ्यापैकी डिपेंड आहे. आत्ता जसं मी म्हटलं की शेतकरी नेते आहात आणि तुम्ही सांगताय की सामान्य आहात, तुम्ही सामान्य घरातले वगैरे आहेत, शेती वगैरे करतात. शेती असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतो, ग्रामीण भागातले प्रश्न असो, या सगळ्या गोष्टींशी तुमची बांधिलकी कशी जोडली गेली? नाही, मुळामध्ये मी, माझे आई वडील, आमचं म्हणजे पारंपरिक व्यवसाय हा शेतीचा आहे. आजोबा शेती करत होते, पणजोबा शेती करत होते आणि आई वडील पण माझी शेती करत होते. आणि किंबहुना आई वडील माझे रोज शेतात असतात. आत्ताही शेतात असतात, म्हणजे फक्त असं चक्कर मारायला नाही. आई बाबा रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करतात. आणि मी पण शेताभातातच वाढलेला आहे. त्यामुळे म्हशीचं दूध काढणे, म्हशीचं शेण काढणे, गाईचं दूध काढणे, गाईचं शेण काढणे, ढोरं पाण्यावर नेणे, शाळेतून आलं सकाळी की सकाळची शाळा असायची, दुपारी आलं की म्हशी रस्त्याला वळायला घेऊन जाणे, पुस्तक सोबत नेणे, अशा पद्धतीनं सगळी कामं करत करत मी आलेलो आहे. म्हणजे मी 6 बैलाचा नागर आणण्यापासून, वखर आणण्यापासून, ती पण आणण्यापासून, सरळ तास काढण्यापासून, बैलाला नाथन घालण्यापासून शेतातली सगळी कामं करत करत हा प्रवास केलेला आहे. त्यामुळे शेतीशी वेगळी नाळ जुळण्याचं काही काम नाही. म्हणजे जो शेणामुताचा वास आहे तो आम्हाला ऊर्जा देतो कायम. त्याच्यामुळे शेतीशी लहानपणापासूनच बांधिलकी आहे. आणि त्याच्यामुळे ठरूनच आम्ही म्हणजे मी या क्षेत्रात आलो की मला शेतकऱ्यांसाठीच काम करायचं आहे. कारण मी बापाची परिस्थिती बघितली, शेतकऱ्यांची गावातल्या परिस्थिती बघितली आणि म्हणून मी या क्षेत्राकडे वळलो. त्यामुळे शेतीशी काही नव्यानं वेगळा संबंध आला असं नाही, आमचा जन्मच त्याच्यात झाला आहे. त्यामुळं आम्ही पिढीजातच शेतकरी आहोत. तुम्ही आता जसं म्हटले की तुम्ही आता दौऱ्यावर होते, काय एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्रातल्या जी काही शेती आहे शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांची अवस्था खूप दयनीय आहे. तुम्हाला सांगतो मी सतत महाराष्ट्रात फिरत असतो. गेल्या 20-22 वर्षापासून महाराष्ट्राचा कानाकोपरा मी पिंजून काढलाय. एकदा नाही, अनेक वेळा पिंजून काढलाय आणि सातत्यानं दौऱ्यावर असतो. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या देशामध्ये 2 देश तयार झालेले आहेत, एक इंडिया आणि एक भारत. इंडिया म्हणजे पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, ही सगळ्या मेट्रो सिटी म्हणजे इंडिया. आणि भारत म्हणजे सगळा आमचा गावखेडा. इंडियामध्ये झगमगाट होतोय, इंडिया फुलत चाललाय आणि भारतातला माणूस मात्र गरिबीच्या दिशेनं जातोय. भारत उद्ध्वस्त होतोय, स्मशानासारखी गावं झालेली आहेत. परिस्थिती खूप वाईट आहे. सोयाबीनला भाव नाही, ऊसाची एकरकमी FRP कारखाने द्यायला तयार नाहीत, कापसाची पण परिस्थिती वाईट आहे, कांद्यावाल्याची वाईट आहे, धानावाल्याची वाईट आहे. सगळ्या पिकांचा शेतकरी आज चहूबाजून अडचणीत आहे.
म्हणजे सरकारनं तर आम्हाला मारलंय, पण सरकारने आम्हाला मारलंय. म्हणजे चक्रव्यूहामध्ये जसा अभिमन्यू अडकला होता तसा आज अभिमन्यूसारखी शेतकऱ्यांची अवस्था आहे. आणि रोज 8 ते 10 शेतकरी आत्महत्या करतायत. म्हणजे ही सरकारसाठी तर लाजिरवाणी बाब आहे, पण आपल्यासारख्या सगळ्या लोकांसाठी चिंतनाची बाब आहे की आपल्यावर सुद्धा लोकांचा विश्वास नाही असं म्हणायला काही हरकत नाही. चौथ्या स्तंभावर राहिला नाही, पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या नाही. त्यामुळं आत्महत्येच्या दिशेनं, गळफास घेण्याच्या दिशेनं बापाची पावलं जात आहेत. ती पावलं थांबवणं हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या समोरचं आव्हान आहे असं मला वाटतं. विदारक परिस्थिती आहे, म्हणजे बघवत नाही अशी परिस्थिती खेड्यापाड्यामध्ये आहे. तुमचा आता हा जो प्रवास आहे, स्वतः शेतकरी असणं, शेतकऱ्यांचे प्रश्न एवढ्या आक्रोशानं मांडणं, आंदोलनं वगैरे करणं, हा प्रवास नेमकं कसा आहे, कुठून सुरू झाला, इथपर्यंत कसं पोहोचला? नाही, मुळामध्ये काय मी तुम्हाला सांगितलं की मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. माझे आईवडील शेती करतात. आमचा दुधाचा व्यवसाय होता. आमच्या वडिलाचा एक खाक्या होता, किंबहुना तो आजही आहे, की बाबा आपण आपली ही पोरं शेतकऱ्याची सगळी कामं यांना आली पाहिजे. म्हणजे तू शेतकऱ्याचा पोरगा आहे ना, तर मग तुला शेतातलं भातातलं सगळंच आलं पाहिजे आणि ते परफेक्ट आलं पाहिजे. आमच्या वडिलाचा तो खाक्या आहे. त्यामुळं शेतातली सगळी कामं आम्ही करत गेलो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं बैलाची नाथन घालण्यापासून, नागर हाणण्यापासून, रात्री नागर पकडायचा 2ला, सकाळी सोडायचा, मग शाळा शिकायची, 8 किलोमीटर सायकलने जायचं बुलढाण्याला गावावरून, दूध घालायचं सगळ्या उकड्यांवर सगळ्यांच्या घरी, पुन्हा यायचं, दही डोक्यावर विकायचं. ही सगळी कामं करत करत आम्ही आलेलो आहे. आणि मी जेव्हा 8व्या वर्गात होतो तेव्हा मला शिक्षकाने एक प्रश्न विचारला होता गणिताचा. माझं गणित जरा कच्चं आहे. तर मला ते शिक्षक खूप बोलले, मी भारत विद्यालयाचा विद्यार्थी आहे, की तुझ्या वडिलांना पण वावरच केलं तर तू पण वावरातच जाय. असं थोडं ते मला लागावं अशा हेतूने बोलले. हेतू त्यांचा काही वाईट नव्हता, चांगलाच होता. पण त्याच प्रश्नाचं उत्तर इतर पोरांना आलं नाही, तर मग त्यांना ते काहीच बोलले नाही. माझ्या मनामध्ये अशी भावना तयार झाली की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून हे मला बोलले. शहरातल्या पोरांनाही बोलले नाही, कारण ही मोठ्या घरातली पोरं आहेत. मला वाईट वाटलं, रात्रभर झोप लागली नाही. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो, ही माझी चूक आहे का? कुणाच्या घरात जन्माला यावं हे काय आपल्या हातात असतं का? मग जी परिस्थिती मी शोध घ्यायचा प्रयत्न केला, तर माझ्या वडील निर्व्यसनी आहेत, त्यांना कुठलंही व्यसन नाही, अवास्तव त्यांचा खर्च नाही, ते बाहेर लवकर चहा पण घेत नाही. म्हणजे इतकं काटेकोर त्यांनी नियोजन त्यांच्या आयुष्यात केलं, तरी सुद्धा कर्जाचा डोंगर वाढत गेला. मग मी जरा तसा चिकित्सक वृत्तीचा माणूस आहे, मी शोध घेणारा माणूस आहे प्रत्येक गोष्टीचा, मी विचार करतो. जी माझ्या वडिलांची परिस्थिती तीच गावातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती. हळूहळू मोठं झाल्यावर मला लक्षात आलं ही परिस्थिती सर्कलमध्ये, तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची आहे. मग त्या दरम्यानच्या काळामध्ये 11वी 12वीत असताना शरद जोशींची पुस्तकं माझ्या वाचनात आली. तत्पूर्वी 11वीत असताना माझ्या डोक्यात असं होतं की आपल्याला डॉन व्हायचं, मग अरुण गवळीच्या गँगमध्ये जायचं, मग तलवारीच्या जोरावर शेतकऱ्यांना किंवा सामान्य माणसाला न्याय द्यायचा. अर्थात ते हुडपणातलं ते डोक्यात घुसलेलं खूळ होतं आणि त्या वयामध्ये ते असतंच, बऱ्यापैकी हिरोइझम असतो डोक्यामध्ये. पण शरद जोशींची पुस्तक, योद्धा शेतकरी नावाचं परुळेकरांचं पुस्तक मी वाचलं आणि मी लिटरली शरद जोशींच्या प्रेमात पडलो. 2002ला दौंडला शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचं युवा आघाडीचं अधिवेशन होतं. महाराष्ट्रातला तरुण सगळा एकत्रित आला होता अधिवेशनाला. आम्ही मोटरसायकली घेऊन सगळे पोरं बुलढाण्याहून तिथपर्यंत आलो होतो. आणि मग मी शरद जोशींकडे आकर्षित झालो. तत्पूर्वी मी 11वी 12वीत असताना शेतकऱ्यांच्या पोरांची एक संघटना कॉलेजमध्ये काढली होती, शहरी पोरांच्या विरोधामध्ये. हे शहरातले पोरं त्रास देतात ग्रामीण भागातल्या पोरांना. त्या संघटनेचं नाव होतं स्वाभिमानी युवा कास्तकार संघटना. तेव्हा ही राजू शेट्टीची स्वाभिमानी नव्हती त्यावेळेला. त्यावेळेला आम्ही ग्रामीण भागातल्या पोरांचं संरक्षण करणं, ट्युशनची फी कमी करा, काही त्रास होतो का त्या पोरांना, हाणामाऱ्या कोण करते का, जरा दहशत संपवायची शहरातल्या पोरांची, असा प्रयत्न केला. नंतर शरद जोशींच्या प्रेमात पडलो आणि 12वी सायन्स झाल्या शरद जोशींचा बिल्ला लावून मी शेतकरी संघटनेचं काम चालू केलं. पॅरलली पुढे मी ग्रॅज्युएशन केलं. तसं मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी. मी शाळेत हुशार पण होतो. मी पहिले 1, 2, 3, 4 मध्ये असायचो सातत्याने. वडिलांची इच्छा होती मी डॉक्टर व्हावं, MBBS MD व्हावं आणि बाबा शेती करू नको, दुसरं काहीतरी चांगलं कर, शिकून मोठा हो. त्यांनी आमच्या शिक्षणावर मेहनत पण खूप घेतली आई वडिलांनी. पण मी ठरवलं होतं की मला असं कॉमन लाईफ नाही जगायचं, मला लोकांसाठी काम करायचं, माझं आयुष्य मला डेडिकेट करायचंय, मला आयुष्य एखाद्या विषयासाठी उधळून लावायचं आहे. तर मग मी शरद जोशींच्या संपर्कात आलो. मी छोटा होतो तेव्हा, अगदी माझ्या मिशी पण फुटलेली नव्हती, मला दाढी पण नव्हती. मी खूप कोवळ्या वयात शरद जोशींच्या संपर्कात आलो. शरद जोशींचे शिबिरं केले. छत्रपती संभाजीनगरला शिबिर केलं, आंबेठाणला शिबिर केलं, कोल्हापूरला शिबिर केलं, आमच्या बुलढाण्यात शिबिर केलं. अनेक ठिकाणच्या शिबिरातला मी विद्यार्थी आहे. माझं वाचन चांगलं असल्यामुळे मला समृद्ध व्हायला जरा मदत झाली. म्हणजे आणि मग मी शरद जोशींच्या संपर्कात आलो आणि लढायला लागलो.
मला काही माहित नव्हतं कसं लढायचं काय लढायचं, पण मी आपल्या जुन्या नेत्यांच्या संपर्कात राहून काही गोष्टी शिकलो. निवेदन कसं, मला मराठी माझी चांगली आहे, निवेदन लिहायचं. अन्याय मला सहन होत नाही, हा माझा म्हणजे वीक पॉईंट म्हणा की काही म्हणा तुम्ही. मला कुणावरही अन्याय झाला तर मला अजिबात सहन होत नाही, मी पेटून उठतो. आजही तितक्याच तडफेने उठतो. तर मी काम सुरू केलं शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून, आणि तेव्हापासून जो बिल्ला लावून काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, ते आजतागायत गेल्या 21-22 वर्षापासून सातत्यानं तसंच काम सुरू आहे. ठीक आहे, शरद जोशींचा बिल्ला गेला, राजू शेट्टींचा आला, राजू शेट्टींनी मला बाजूला केलं, आम्ही स्वतःची संघटना काढली. पण आज महाराष्ट्रातल्या 27-28 जिल्ह्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या तरुण पोरांचं अत्यंत चांगलं नेटवर्क महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं केलंय. आणि अशा पद्धतीनं आलो. हे करण्यासाठी मला काही कोणी निमंत्रण दिलेलं नव्हतं की तू आमच्या घरी ये किंवा तू समाजात ये लोकांची सेवा कर. या कामातनं मला आत्मिक आनंद मिळतो, मला स्वतःला आनंद मिळतो, म्हणून मी हे काम करतो. बाकी काही जगापेक्षा वेगळं मी करत नाही. फक्त करताना वेगळे पण असं आहे की मी इतर पॉलिटिशियन सारखा करप्शनवाला नाही, मी कमिशनवाला नाही, मी ठेकेदार नाही, मी ब्लॅकमेलर नाही, मी माहितीचा अधिकार वापरत नाही, मी भानगडीत कोणत्या पडत नाही. एखादा अधिकारी मस्ताडला माझावर आला, एखादा गावगुंड पुढारी माझावर आला, तर त्याचा माज मी अत्यंत प्रामाणिकपणे उतरवतो, ठोकाठोकी करून. या टिपिकल पॉलिटिशियनपेक्षा वेगळं काहीतरी लोकांसमोर करायचं आहे. आणि एखाद्या सामान्य घरातला माणूस सुद्धा राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकतो, किंबहुना तो प्रस्थापितांच्या नाकात दम आणू शकतो. हा संदेश गेल्या या 2 दशकाच्या चळवळीच्या काळामध्ये आम्ही दिलाय. आणि चळवळी जिवंत राहिल्या पाहिजे, भांडणारे लोक जिवंत राहिले पाहिजे, ही माझी त्याच्या पाठीमागची भावना आहे. आता तुम्ही बोलता बोलता बोलले की 2005चं जे आंदोलन होतं त्यात असं समोर आलं होतं की तुम्ही दुचाकीवर एकदम फिल्मी स्टाईल आले वगैरे आणि त्या आंदोलनात सहभागी झाली. हा किस्सा नेमका काय? नाही, असे खूप शेकडो हजारो आंदोलनं केलेत 22 वर्षामध्ये. हा, तो किस्सा आता अलीकडचा आहे, 2005चा नाही, तो आता अलीकडचा आहे. दौंडच्या आंदोलनात? नाही, तो आहे बुलढाण्याच्या आंदोलनातला किस्सा. आता पीक विम्यासाठी आम्ही 2-3 वर्षापूर्वी खूप लढत होतो. दरवर्षीच लढतो आम्ही पीक विमा मिळावा शेतकऱ्यांना म्हणून. कंपनी काय कमीत कमी पैसे देऊन कसे शेतकऱ्यांचे पैसे लुबाडता येतील असा कंपनीचा हेतू असतो. सरकारचा आणि कंपनीचं साठा लुटाय. मग आम्ही सातत्यानं उपोषण कर, आंदोलन कर, मुंबईला 5,000 शेतकरी घेऊन जा, हे सगळं कर. पण ते काय कंपनी जुमानाच तयार नव्हती. आणि आमच्या जिल्ह्यातले नेते काय म्हणायचे की पैसे टाकू नका, पैसे टाकले की यांना श्रेय जातं रविकांत तुपकरला. मग मी कंटाळलो, लिटरली माझा पेशन्स संपला. मग मी आत्मदहनाचा इशारा दिला. मग सरकारने खूप यंत्रणा टाईट केली की रविकांत तुपकरला अटक करा, त्याला आत्मदहनाला येऊ देऊ नका, काय यंत्रणा वापरायची ते वापरा. प्रचंड पोलीस बंदोबस्त आमच्या शहराला लागला, माझ्या घराभोवती बंदोबस्त. मी फरार होतो, भूमिगत होतो, कारण क्रांतीसिंह नाना पाटलाला मी फॉलो करतो, मी भगतसिंगाला फॉलो करतो. आणि मग एवढा बंदोबस्त लावला पोलिसांनी की शहर सगळ्या बाजूनी बंद केलं. मग मला तर पोचायचं आहे आणि मला तर आंदोलन करायचंच आहे, आत्मदहन करायचंच आहे, असा इराद्यानं मी गेलेलो होतो, म्हणजे करायचं होतं. मग काय करायचं, मग मी काय केलं की मला पोलीस कुठे ओळखून घेतील ना, कारण आता माझा चेहरा ओळखीचा आहे सगळ्यांच्या. मग मी एक महाराजाचा ड्रेस घातला, दाढी बिडी लावली. पण मग पुन्हा आरशात बघितल्यावर मी विचार केला की अरे यार, मी तर लगेच ओळखू येऊन जाईल, महाराज कुठे आंदोलनात नसतो कधी कुठला. मग मी पुन्हा म्हटलं की आपल्याला पकडणार कोण आहे, मीच मनात म्हटलं अरे पोलीस. मग आपण त्यांच्यासारखेच गेलो तर काय फरक पडतो. मग मी पोलिसांसारखा खाकी ड्रेस घातला, पोलिसांसारखा, पोलिसाचा नाही, आणि खाकी ड्रेस घातला आणि दाढी बिडी केली, हे सगळं काढून टाकलं आणि बिलकुल सिंगम स्टाईल गेलो. मग मला एका पोलीस अधिकाऱ्याने, एक समोर एक व्यक्ती होता माझा बसलेला, तो म्हणला मेजर तुम्हारी ड्युटी किधर आहे. म्हणलं मेरी ड्युटी उधर आहे. मग मी तिथे गेलो मोटरसायकलवर आणि पब्लिकमध्ये घुसून अंगावर डिझेल बिझेल घेतलं आणि मग तो खूप राडा झाला, मग लाठीचार्ज झाला. आम्ही जेलमध्ये गेलो अकोल्याच्या 7 दिवस. पण लोकांना पैसे मिळाले, 241 कोटी रुपये मिळाले. म्हणजे आमच्या जेलमध्ये जाण्याने लोकांचा फायदा झाला. आणि प्रत्येक वर्षी काही ना काही आंदोलनाच्या माध्यमातून फायदा लोकांच्या पदरामध्ये काही ना काही पाडून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि हे करताना इंटेन्शन अतिशय स्वच्छ आहे. लोकांनी मला खूप सांभाळलं, माझ्या मित्रपरिवाराने सांभाळलं. समाजामध्ये चांगली माणसं खूप आहेत की जी माणसं सांभाळत असतात. माझा कुठलाही व्यवसाय नाही, पण तरी लोक मला मदत करतात आणि मी जिवंत राहिलो पाहिजे चळवळीमध्ये, असा प्रयत्न लोकांकडून सातत्यानं होत असतो. आज रविकांत तुपकर पडद्यावर तुम्हाला हिरो दिसत असेल, पण हे सगळं करण्यामध्ये अनेक हात राबत असतात, अनेक लोक स्वतःला जाळून घेतात, तेव्हा रविकांत तुपकर दिसतो. त्याच्यातनं हे सगळं उभं झालेलं आहे. अशी अनेक आंदोलन आहेत की जी फिल्मी स्टाईल झाली आहे, सरकारला गुडघे टेकायला लावणारी किंवा सरकारला म्हणजे गुमराह करणारी, आणि म्हणजे भूमिगत अवस्थेत राहून
किंवा वेगळ्या पद्धतीचे फंडे वापरून किंवा एक अभिनव आंदोलन आम्ही सातत्यानं केलेले आहेत. जेव्हा एखादं आंदोलन होतं आणि ते सक्सेस होतं, कसं वाटतं त्यानंतर? हे प्रचंड आनंद होतो. म्हणजे आंदोलन तर लांबची गोष्ट आहे हो, आंदोलन सक्सेस झाल्यावर तर आनंद होतोच, पण दिवसभरामध्ये आपल्या हातून 4 लोकांची कामं झाली की संध्याकाळची झोप चांगली लागते. आपल्याला काही झोपेची गोळी घ्यावं लागत नाही. म्हणजे अनेक राजकारण्यांकडे पैसा खूप आहे, पण ते अस्वस्थ आहेत राजकीयदृष्ट्या सेटल नाही म्हणून. असे अब्ज रुपयावाले आहेत, हजारो कोटी रुपये ज्यांच्याकडे आहेत. आम्हाला झोप चांगली लागते. आमच्या दृष्टीनं लोक आमच्यावर प्रेम करतात, लोक भेटतात, लोकांना आपल्याला भेटावं असं वाटतं. हेच आपलं यश आहे. लोकांची कामं झाली की मला आनंद मिळतो. एखादं आंदोलन सक्सेस झालं, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आम्ही बघितला की आम्हाला खूप खुश होतो आम्ही, मला खूप चांगलं वाटतं. त्यामुळे आंदोलन यशस्वी झाल्यावरचा जो सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर जितका आनंद असतो त्याच्या दुप्पट आनंद आमच्या चेहऱ्यावर असतो. अच्छा, जेलवारीचा विषयच निघाला तर एक गोष्ट विचारायला आवडेल की मी हे ऐकलेलं की तुम्ही घरी राहण्यापेक्षा जेलमध्ये खूप जास्त काळ गेलेला आहे तुमचा. त्यातच लव्ह स्टोरी पण एक फुलून आली होती. तारा कशा जुळून आल्या होत्या? नाही, ते असं आहे. म्हणजे जेलमध्ये जाणं आम्ही काही कमीपणाचं मानत नाही. आम्हाला जेव्हा सरकार आमच्यावर प्रेशर करतं, दबाव टाकून तुरुंगात टाकतं, खोट्या केसेस करतं, लाठीमार करतं, तेव्हा आम्ही अभिमानानं सांगतो कहाँ चले भाई कहाँ चले, जेल चले भाई जेल चले. त्यामुळे हे आमच्यासाठी जेलमध्ये जाणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही काही चोऱ्यान बलात्कार करून गेलेलो नाही. आता राहिला तो लव्ह स्टोरीचा विषय, तर असं आहे की मी शरद जोशी साहेबांच्या विचाराने प्रभावित झालेला माणूस आणि आमच्यावर भरपूर केसेस झाल्या. मी खूप आक्रमक, म्हणजे त्या काळात तर मी खूपच आक्रमक होतो. आता थोडं आपल्या वयानुसार म्हणा किंवा तेवढी मॅच्युरिटी आता आली आहे, त्याच्यामुळे कुठे आक्रमक व्हायचं आणि कुठे थांबायचं हे आता कळतं. पण तेव्हा मी खूपच अति आक्रमक होतो कॉलेज जीवनामध्ये. मग त्यावेळेला माझ्यावर केसेस खूप झाल्या, अधिकाऱ्यांना मारठोक करणं किंवा लोकांसाठी भांडणं, आंदोलनं करणं. मग बुलढाण्याला ॲडव्होकेट अशोकराव सावजी नावाचे एक मोठे वकील आहेत की ज्यांच्या जिल्ह्यात सगळ्यात वकिलीमध्ये टॉपचे वकील आहेत आणि ते शरद जोशींचे खूप निकटवर्ती आहेत. मग शरद जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेच्या सगळ्या केसेस ते फ्री ऑफ कॉस्ट लढायचे. मग ही माणसं शेतकऱ्यांसाठी काम करतात, तर ही लोक जिवंत राहिली पाहिजे. मग आमच्याही केसेस त्यांच्याकडे होत्या, सावजी साहेबांकडे, वकील साहेबांकडे. आणि वकील साहेब तसे खूप अभ्यासू आहेत. मग ते वेगळ्या विदर्भाचे खूप गाढे अभ्यासक आहेत. मग मी त्यांच्यासोबत बसणं आणि ते मला खूप लाईक करायचे की तरुण पोरगा आहे, लढतो, प्रामाणिकपणे करतो, भिडतो, कोणाला अंगावर घेतो आणि याचं वाचन आहे वगैरे वगैरे, त्यांना कौतुक वाटायचं. मग कोर्टात तारखेवर मी सातत्यानं असायचो. मग त्यांची मुलगी पण वकील आहे, मग ती पण असायची. मग आमच्या खूप चर्चा व्हायच्या, गप्पा व्हायच्या आणि त्या दरम्यानच्या काळातली आमची उपोषणं, आमचं कमिटमेंट, डेडिकेशन हे सगळं त्यांच्या मुलीने बघितलं. आमची चांगली मैत्री झाली. मग आमच्या गप्पा व्हायच्या, व्हॉट इज मीन बाय गॅट करार, मग WTOचं काय, मग शरद जोशींचं धोरण काय, मग देशातली अर्थव्यवस्था काय, राज्यातली अर्थव्यवस्था काय, जागतिक अर्थव्यवस्था काय, मग त्याचे होणारे परिणाम काय, असे कार्बन क्रेडिट काय, या सगळ्या गोष्टींवर आमची चर्चा व्हायची इंटेलेक्च्युअल लेवलला. आणि त्याच्यातनं त्यांच्या मुलीची माझी मैत्री झाली. ती माझ्यापेक्षा वयानं मोठी 2.5 वर्षांनी. मग आमची चांगली मैत्री झाली. मग ती म्हणले आपण एकत्रच यायला काय अडचण नाही, 2 जण. अच्छा. तर मी घाबरत होतो, कारण मी खूप फाटक्या घरातला ना एकदम, म्हणजे शेती करणारे माझे आई वडील आणि बाबा तू सुखवस्तू कुटुंबातली आहेस, कसं तू म्हणजे कसं करणार ना लग्न तुझ्यासोबत, आणि त्यात मी कमवत काहीच नाही. मग मी तिला म्हटलं बाबा माझ्या डोक्यात लग्न बिग्न करायचं असं काहीच नाहीये, कारण मी पैसे कमवू शकतो, कमवूच शकत नाही याच्यावर मला विश्वास आहे. म्हणजे माझ्या डोक्यात ती कल्पनाच नाही. माझ्या डोक्यात शहीद भगतसिंगच पूर्ण वेळ, की आपलं आयुष्य लोकांसाठी क्रांतिकारकासारखं समर्पित करायचं शेतकऱ्यांना. ती म्हणाली की घर मी चालवीन, तू आयुष्यभर चळवळीचं काम कर, पण आपण सोबत राहून हे सगळं काम पुढे नेऊ. असं सगळं ते आमचं दोघांचं एकमत झालं त्या विषयावर. मग तिच्या घरून विरोध झाला, माझ्या घरून विरोध झाला. मग काही काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही बाबा आता म्हणजे एक तर ही लग्न हे दोघं करतील किंवा मग करणारच नाही लग्न. मग एका काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही बाबा आता यांना परवानगी दिली पाहिजे. घरच्यांनी परवानगी दिली, म्हणजे इच्छा नसतानाही. आणि मग आम्ही भगतसिंगाच्या फोटोला हार टाकून लग्न केलं. आणि मग तेव्हा त्याच्या अगोदर वेगळ्या विदर्भाच्या आंदोलन किंवा या आंदोलनात पण ती असायची, पाठिंबा द्यायला, सहभागी व्हायची. मग त्यामुळे सगळ्या वर्तमानपत्राच्या कव्हर स्टोरी अशा होत्या की आंदोलनात फुललेलं प्रेम आणि प्रेमातून लग्नाचं आंदोलन, असं ते छान झालं. आणि शर्वरीने ज्या ज्या कमिटमेंट मला त्यावेळेला केल्या की
घर मी चालवीन, सगळं पोरांचं मी बघेन, संसार मी बघेन, तुला सपोर्ट करीन, तर त्या सगळ्या कमिटमेंट ती अतिशय प्रामाणिकपणे पाळते. आणि आजही माझं घर माझी बायकोच्या वकिलीवर चालतं. मी महाराष्ट्रावर फिरत असतो. मी कधी मुलांना शाळेत घेऊन गेलो नाही, मी त्यांच्या ॲडमिशनला नाही, मी दोघांच्या जन्माच्या वेळी पण हजर नव्हतो. मुलगी झाली त्यावेळी मी पंढरपूर बारामती पदयात्रेत होतो उसाच्या आंदोलनात, आणि मुलगा झाला तेव्हा मी पुणे ते मुंबई आत्मक्लेश पदयात्रेत होतो कर्जमाफीच्या. त्यामुळे छान आहे. म्हणजे आमचं असं काही ते टिपिकल नवरा बायको आम्ही नाही आहोत. आम्ही लोकांसाठी समर्पित आहोत आणि अत्यंत प्रामाणिकपणे हे सगळं काम करत राहतो. बरं, ही जेलवारी जेव्हा होते मग त्यांच्या वकिलीचा काय फायदा होतो का? मग त्यांच्या वकिलीचा मोठा फायदा होतो ना आम्हाला, खरंच फायदा होतो. लिटरली तुम्हाला सांगतो, आता बायको वकील नसती आणि एखादा दुसरा वकील लावायचा असता तर शेती विकावं लागली असते आम्हाला, एवढ्या वकिलांच्या फीज आहेत. पण बायको वकील असल्यामुळे, आणि ती काय अशी तशी वकील नाही, म्हणजे ती टॉपची वकील आहे. तिच्या वडिलांची जशी तशी ती प्रतिकृती आहे वकिलीच्या बाबतीमध्ये. आजही तिच्याकडे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं वकिलीचं काम, सगळ्या मोठमोठ्या केसेस तिच्याकडे आहेत गंभीर स्वरूपाच्या. अँटी करप्शनमध्ये पण तिचं सगळ्यात टॉपला काम आहे. आणि माझ्या सगळ्या केसेस ती सुरुवातीपासून तीच लढते. एकदम हार्ड केसेस पण तिनेच लढलेल्या आहेत. आणि तिच्या वकिलीचा फायदा होतो. तारीख लक्षात ठेवायचं काम नाही कोर्टातली. कोर्टात वकिलाला फी द्यायचं काम नाही, तिकिटाचे पैसे द्यायचं काम नाही. आणि गरजेच्या वेळीच ती कोर्टात मला बोलवते. आणि तो मोठा फायदा आहे. म्हणजे कायद्याचाच अभ्यासक आपल्या घरात असल्यामुळे उद्या आंदोलन करताना याचे काय परिणाम होतील याची चर्चा आम्ही करतो अनेक वेळा. आणि तिचं असतं किंवा महिन्याभरात जर मी केस नाही केली, झाली माझ्या अंगावर एखादी पोलीस केस, तर ती म्हणते काय मालक शांत आहे, काही केस नाही, काही नाही, तर आम्हाला काही बेल घ्यायची संधी दिली नाही तुम्ही. अशा आमच्या गमती जमती होत असतात. तिच्या वकिलीचाच काय, तर तिच्या एकंदरीत सगळ्याच गोष्टींचा माझ्या आयुष्यामध्ये, या चळवळीच्या आयुष्यामध्ये तिचा मोठा फायदा होतो. मग अगदी एखादी माय जशी लेकराला जीव लावते तशा पद्धतीनं ती माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना जीव लावते आणि खंबीरपणे पाठीशी उभी राहते. मी जेलमध्ये असलो तर किल्ला स्वतः लढवते आंदोलनाचा. बरं, तुम्ही आता जसं म्हटले की जेव्हा तुमच्या दोन्ही लेकरांचा जन्म होणार होता आणि त्यानंतर एका महिन्यानंतर की काय तुम्ही त्यांचा चेहरा पाहिला, तुम्ही आंदोलनात होते. एक आंदोलक म्हणून आणि एक वडील म्हणून ही जी तारेवरची कसरत आहे ती कशी पार पाडली? नाही, असं आहे की बघा, म्हणजे मी या क्षेत्रात आलो ना तर मी फुल डेडिकेटेड टू शेतकरी आणि तरुण, म्हणजे वंचितांच्या पाठीशी उभं राहणं किंवा वंचितांच्या बरोबरीनं उभं राहणं. त्यामुळे हे पक्क डोक्यात आहे की हे सगळं काम करायचं असलं तर मोह, माया, स्वार्थीपणा, लोभ, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग करावा लागतो, तरच तुम्ही असामान्यत्वाच्या दिशेनं प्रवास करू शकता. त्यामुळं मी माझ्या कुटुंबाला कल्पना दिलेली आहे की मी तुमचा नाही, मी लोकांचा आहे. माझ्याकडून तुम्ही बाकी कुठल्याही अपेक्षा करू नका. पण या सगळ्या गोष्टीचा माझ्या कुटुंबाला अभिमान आहे. आणि माझी मुलं पण खूप समजदार आहेत, म्हणजे ती समजून घेतात. कधी कधी म्हणतात ते की आज आहे जिल्ह्यात तर पॅरेंट्स मिटिंगला चालता का, की आमच्यासोबत कुठे चालता का, तर त्यांना मी स्ट्रिक्टली सांगतो की बाबा तुमचा नाही, बाबा लोकांचा आहे. बाबाचा प्रत्येक दिवस हा शेतकऱ्यांसाठी गेला पाहिजे. आणि मला गिल्ट फील होतं कधी कधी मनामध्ये की आपल्यामुळे आपल्या पोरांवर आपण अन्याय करतो. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण माझी पोरं मला लॉकडाऊनमध्ये ओळखायला लागली. म्हणजे मी नसायचोच ना घरी, तर लॉकडाऊनमध्ये घरीच होतो. मग रोज लोकांची कामं करणं, मग दुपारी क्रिकेट खेळायला जाणं, क्रिकेटही खेळायचो मस्त. ते आम्ही खूप काम केलं लोकांसाठी आणि क्रिकेट खेळायचो. त्या दरम्यान मी घरी होतो, तेव्हा पोरांना माझा लढा लागला खऱ्या अर्थानं. तर तो बाप म्हणून गिल्ट मनामध्ये आहे की आपल्यामुळे पोरांवर अन्याय होतो. पण हीच वेळ क्रांतिकारकांच्या पण आयुष्यामध्ये येऊन गेली आहे, तेव्हा त्यांनी आपलं आयुष्य, संसार उद्ध्वस्त केले, घरदारात जाळले आणि लोकांसाठी पूर्ण म्हणजे हे लोक उद्ध्वस्त झाले किंवा शहीद झाले. तर आपण या शेतकऱ्याच्या लढाईतले छोटे क्रांतिकारक आहोत. त्यामुळं आपलं आयुष्य हे घरच्यांसाठी नाही तर लोकांसाठी आहे, ही भावना मनामध्ये ठेवून मी जगतो. बरं, हे 3 मुलं 2 लग्न हा नेमकं काय विषय? मी बऱ्याचदा असं ऐकलंय की माझी 2 लग्न झालेली आहेत आणि मी आता एकदम शॉक झालो ना, 2 लग्न. हा, ते असं आहे की मी लग्नाच्या वेळी बायकोला सांगितलं की बघ ठीक आहे, तू म्हणते तर आपण लग्न करूयात, पण माझं पहिलं लग्न चळवळीशी झालेलं आहे, शेतकरी चळवळीशी, आणि दुसरं तुझ्याशी होत आहे. तर उद्या जर असा प्रसंग आला, तुला निवडायचं का शेतकरी चळवळीला निवडायचं, तर मी शेतकरी चळवळीला पहिलं निवडेल.
कारण चळवळ हा माझा श्वास आहे. मी चळवळीला पहिले निवडेल. तुला सोडायचं का चळवळीला, तर मी चळवळीला पकडेल, भले तुला सेकंड प्रिफरन्स राहील. हे मी तिला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. त्यामुळं चळवळ हा माझा आत्मा आहे. आणि माझ्या बायकोला पण मी असाच दबंग आवडतो. मी एखाद्या वेळी खूप शांत बिंत असलो ना तर तिला आवडत नाही. तिला मी तसाच दबंग पाहिजे, रॉक पाहिजे. तर तशा पद्धतीनं मी राहतो. आणि मुलांचं असं आहे की माझी 2 मुलं आहेत, मुलगी आणि मुलगा. आणि बायकोची म्हणजे बायको ते 2 मुलांना सांभाळते आणि मला बाळ म्हणूनच सांभाळते, कारण मी तिच्यापेक्षा लहान आहे. आणि मी ऑलरेडी काही मुलं दत्तक घेतलेली आहेत. तर आता एक खिरोडा पुलावर एक अपघात झाला होता शेगाव जवळ, एक 14-15 वर्षापूर्वी. एक बस कोसळली होती, त्याच्यामध्ये 19-20 लोक वारले होते. तेव्हा मी सगळ्यांच्या घरी भेटायला गेलो. आणि त्या दरम्यान एका कुटुंबात गेलो मच्छिंद्रखेड गावामध्ये. तर एक दाम्पत्य त्याच्यामध्ये वारलेलं होतं. आणि त्यांची छोटी छोटी मुलं होती. एक मुलगी होती, दुसरी मुलगी होती, एक छोटं बाळ होतं. आणि ते म्हणजे अगदीच लहान लहान होते. आणि एक आजी होती बेडवर पडलेली. ते गावकरी मला म्हटलं यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी क्षणाचाही विलंब न करता म्हटलं की मी यांचा बाप व्हायला तयार आहे आयुष्यभरासाठी. तर गावकऱ्यांनी एवढ्या दुःखात टाळ्या वाजवल्या. मग मी त्या 3 मुलांचा सगळा सांभाळ करतो. तेच आम्हालाच आई बाबा म्हणतात, ते मम्मी पप्पा म्हणतात. आता त्यातली जी मोठी मुलगी आहे माझी वैष्णवी, ती मी दत्तक घेतली तेव्हा 1लीला होती. आता ती इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे. वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ सांगली, IT ला शिकते. पुढच्या वर्षी तिची प्लेसमेंट होईल कुठेतरी. डिग्री झाली की तिला चांगला जॉब मिळेल. तिची एक बहीण आहे दुसरी, श्रेया नावाची, ती पण शिकते आहे. 12वीला आहे सध्या यावर्षी अकोल्याला. आणि भाऊ फर्स्ट इयरला आहे तिचा. आणि ऑलरेडी दुसरे 2 मुलं आहेत. त्यातला एक मी घेतलेला होता, शिक्षणासाठी होता पहिला. आता हे तर यांचं तर मी सगळंच करतो, पण शिक्षणासाठी जो घेतला तो इंजिनिअरिंग झाला. आणि एक UPSCची प्रिपरेशन करतोय अजून, त्यालाही आपण मदत करतो. तर हे काय आपण कुठे सांगायचं काम नाही, हे आत्मिक आनंदासाठी काम करतो आपण. आणि मला या सगळ्या कामातून ऊर्जा मिळते, आनंद मिळतो, म्हणून मी हे सगळं करतो. बरं, तुम्हाला पाहिलं की तो बॅच दिसतो, त्या बॅचचा नेमका अर्थ काय आणि म्हणजे काय स्टोरी आहे बॅच मागे? नाही, असं आहे की शरद जोशी साहेबांपासून, म्हणजे शरद जोशींनी 1980 साली जी शेतकरी संघटना काढली, त्याच्यानंतर शेतकरी आंदोलनात काही लोक शहीद झाले, गोळीबारात कोणी मेले, कोणी लाठीचार्जमध्ये गेले. आणि आतापर्यंत जवळपास 80 पासून शेतकरी आंदोलनामध्ये 40 ते 50 लोक शहीद झालेले आहेत. आम्ही त्यांना शहीद म्हणतो. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या लढाईतले ते क्रांतिकारक आहेत. त्यांच्या रक्ताची आठवण आम्ही आमच्या हृदयावर हा लाल बिल्ला लावलेला आहे. की तुम्ही जे बलिदान दिलंय लोकांसाठी, ती ही आठवण आमच्या हृदयावर आजही जिवंत आहे. आणि नक्कीच त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. या हेतूने हा बिल्ला आम्ही छातीवर लावतो. ही काही जाहिरात करण्यासाठी लावत नाही, ॲडव्हर्टाईज करण्यासाठी नाही. तुमचं बलिदान वाया जाऊ देणार नाही आम्ही, हे वारंवार आम्ही त्यांना सांगत असतो. आणि तुमची जागा आमच्या इथं हृदयावर आहे. हा बिल्ला लावण्याचा हेतू तो आहे. आणि हा बिल्ला आम्ही अभिमानानं मिरवतो. आजही तुम्हाला सांगतो, या चळवळीचा धाक असा आहे की एखादा शेतकरी जर बिल्ला लावून एखाद्या ऑफिसला गेला तर त्याला नाव सांगायचं काम नाही, त्याला खुर्ची मिळते. आणि तो बिल्ला पाहून त्याचं काम जे 6 महिन्यानं होणार ते एका दिवसात होतं. ही या बिल्ल्याची ताकद आहे. त्यामुळं जे लोक शेतकरी आंदोलनात शहीद झाले, त्यांच्या रक्ताचा बदला राज्यकर्त्यांच्या विरोधात घेण्यासाठी हा बिल्ला सातत्यानं आम्हाला आठवण करून देतो. हा बिल्ला आमची ऊर्जा आहे, एनर्जी, RDX आहे आमची. बरं, बरेच शेतकरी नेते आहेत. आता तुम्ही शरद जोशींचं जसं नाव घेतात, शरद जोशी झालेत, पाशा पटेल झालेत, अजून राजू शेट्टी झालेत. हे सगळे नेते आहेत जे शेतकऱ्यांसाठी काम करतात. पण याचे वेगवेगळे काम का वेगवेगळं काम करतात? नेमकं काही चुकतंय का? तुम्ही ज्यांची नावं घेतली हे सगळे आम्ही एकाच विद्यापीठातले आहे. हे सगळे शरद जोशींच्या विद्यापीठातून तयार झालेले लोक आहेत. पण हे सगळ्यांनी जर एकत्र काम केलं तर कदाचित त्याचा फार मोठा फायदा होईल. पण हे वेगवेगळे काय आहेत? नाही, कसं आहे, आता प्रत्येकाची विचारसरणी वेगळी वेगळी असते, लक्षात घ्या. आता शेतकरी चळवळीत काम करणं म्हणजे आम्हाला दिल्लीला झेंडा लावायचा आहे. दिल्ली के उस लाल किल्ले के हम भी तो हकदार आहे. आम्ही शेतकरी पण त्या दिल्लीच्या लाल किल्ल्याचे हकदार आहोत. आम्ही हा चळवळीचा प्रवास करतोय हे मी कसं बघतो, म्हणजे आम्ही गावाकडून चाललो दिल्लीला, ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आता काही लोक भुसावळच्या स्टेशनवर उतरतील, काही मनमाडच्या उतरतील, कोणी चढतील, कोणी उतरतील. हा प्रवास जो दिल्लीपर्यंत जाईल त्याने त्याचं आयुष्य पूर्ण चळवळीला समर्पित केलंय. कोणी मध्ये उतरतं, कोणी मध्ये चढतं. त्याच्यामुळं ज्याला जे सोयीचं वाटतं ते प्रत्येक जण करत असतो, लक्षात ठेवा. आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारे अनेक लोक आहेत, पण आयडिओलॉजी प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे.
जशी शरद जोशींची आयडिओलॉजी उजवी होती, ते खुलीकरणाचं समर्थन करायचे, ते WTO म्हणायचे, थँक्यू डंकेल म्हणायचे, गॅट करारावर सह्या झाल्या त्याचं स्वागत करायचे, कम्युनिस्ट इकडचे जे किसान सभेवाले किंवा डाव्या विचारसरणीचे लोक आहेत ते या सगळ्या गोष्टीला विरोध करायचे, ते लायसन्स परमिट कोटा याचं समर्थन करणारे लोक आहे. शरद जोशींनी लायसन्स परमिट कोट्याला विरोध केला. त्यामुळे प्रत्येकाची विचारसरणी वेगळी वेगळी, आणि हे काम करताना कुणाचं इंटेन्शन निव्वळ शेतकऱ्याचं भलं व्हावं असं आहे, तर कुणाचं इंटेन्शन माझी खासदारकी वाचली पाहिजे, माझा मतदारसंघ महत्वाचा आहे, माझ्या भोवतीचे सगळं राहिलं पाहिजे, अशी भावना अनेकांची. तर ठीक आहे, ज्याचं त्याला काम लखलाभ आहे. आणि असं आयुष्यभर कुणी काम नाही करू शकत. 1-2 दशकं 3 दशकं प्रत्येकाचं एक टॉपला असतं, नंतर कुणीतरी नवीन येतो, तो सूत्र हाती घेतो. ही स्थित्यंतर आणि संक्रमणाची अवस्था चळवळीमध्ये काय प्रत्येक क्षेत्रामध्ये येत असते. जी चांगली माणसं ती स्पेस भरून काढत असतात, आणि जी प्रामाणिकपणे करतात त्यांच्याबरोबर लोक जात असतात. त्यामुळं आता सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे का, तर ही भावना म्हणून ठीक आहे, हे अगदी बरोबर आहे. पण हे कोणत्या क्षेत्रात असं नाही ना. आता तुम्हाला पत्रकारांच्या पण भरपूर संघटना आहेत ना, जसं आमच्या शेतकऱ्यांच्या भरपूर संघटना झाल्या तशा पत्रकारांच्या वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत. त्यामुळं कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही अनेक वेळा एका ठिकाणी येतच असतो, असं नाही. आता कर्जमाफीचा मुद्दा आहे, एकत्रित बसायची वेळ आली तर आमची तयारी आहे, माझी तयारी, काय अडचण नाही. बरं, राजू शेट्टीचं आणि तुमचं नेमकं कुठं खटकलं? राजू शेट्टींनाच हे तुम्ही विचारलं तर अधिक चांगलं होईल, कारण राजू शेट्टींनी मला संघटनेतून काढून टाकलं, माझा काही गुन्हा नसताना. काहीच गुन्हा नव्हता माझा. मी शरद जोशी साहेबांबरोबर काम केलं, तिथे थोडा जनरेशन गॅप पडत होता, कारण आम्ही तरुण होतो, ते थोडीशी वयस्कर मंडळी होती, आम्ही आक्रमक, ते म्हणायचे आम्ही 80लाच केलं, मग थोडंसं जरा कार्यपद्धतीमध्ये झालं. पण राजू शेट्टी त्या विचारानं आले म्हणून आक्रमक होते, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं. राजू शेट्टींचा चेहरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही पोहोचवला. लक्षात ठेवा तुम्ही, जे कोल्हापूर शिरोळपुरते होते ते आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले, त्यांना दैवत्व प्राप्त करून दिलं. तुफान महाराष्ट्रभर फिरलो. आजकालच्या काळामध्ये कोणी पैसे देईल पण वेळ देत नाही, आम्ही आमचं तारुण्य दिलंय. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सदाभाऊ आणि मी, आम्ही दोघांनी महाराष्ट्रभर संघटना वाढवण्याचं काम केलं. 14 साली 2009ला त्यांनी रिडालोचा प्रयोग केला, रिपब्लिकन डावी लोकशाही समिती, छोटे छोटे पक्ष एकत्रित करून ते लढले. तेव्हा आम्ही त्यांच्या प्रचार प्रसारात सगळ्या याच्यात होतो. 14ला त्यांनी मला विधानसभेची तयारी करायला सांगितलं, चिखलीतून भाजपसोबत युती केली. गोपीनाथ मुंडे साहेबांनी पण सांगितलं तुला जागा देतो. मुंडे साहेब आले, मग राजू शेट्टी म्हणले की तुला जागा देता येत नाही. 17 जागा भाजपकडून घेतल्या, पण माझी जागा घेतली नाही, जिथं माझी जागा टॉपला निवडून येणारी होती. मग त्या जागेच्या बदल्यात मला महामंडळाचे अध्यक्ष केलं फडणवीसांनी. पण तिथे माझा जीव गुदमरला, तर मी राजीनामा देऊन राजू शेट्टींची साथ दिली. सदाभाऊ तिकडे राहिले तर आम्ही राजू शेट्टीची साथ दिली राजीनामा देऊन. माझ्या मनात बेईमानी असती तर मी राजीनामाच दिला नसता, मी जिथे राहिलो असतो, त्यांच्याबरोबर राहिलो असतो, तर कदाचित मी मोठ्या पदावर आता राहिलो असतो. पण मी राजीनामा देऊन घरी एसटीने गावाकडे आलो. प्रचंड पुन्हा पडझड झालेली संघटना सांभाळण्याचं काम केलं. 19ला त्यांनी मला सुरुवातीला माढा लोकसभेतून तयारी करायला सांगितलं. माढ्यात तयारी केल्यावर ते म्हणले आता इथे शरद पवारांना लढायचं, तुम्ही बुलढाण्यातून लढा. मग बुलढाण्यातून तयारी केली. बुलढाण्यातून माझी सीट निवडून आली असती, लोकसभेला मला जागा दिली असती, तर ऐनवेळी जागाच दिली नाही. मग त्याच्या बदल्यात शरद पवारांनी मला MLC कबूल केली. तेव्हा राजू शेट्टींनी माझ्या MLCला विरोध केला आणि स्वतःचं नाव राज्यपाल नियुक्तीसाठी दिलं. पण ठीक आहे, तरी मी माझं काही म्हणणं नाही, कारण त्यांचा पराभव झाला होता राजू शेट्टींचा. मग प्रत्येक वेळी तुम्ही कार्यकर्त्याला तयारी करायला लावणार आणि त्याची बार्गेनिंग पॉवर वापरून त्याला विकून टाकणार मार्केटमध्ये, राजकारणामध्ये. हे कुठपर्यंत चालायचं? आणि आम्ही तयारी करून थांबलो किंवा नेत्यांनी थांबवलं तर खाली लोकांना असं वाटतं की हा हवा करतो, लढत नाही, म्हणजे हा मॅनेज होतो, असा लोकांमध्ये मेसेज जातो. त्यामुळे ही सगळं, आणि त्यांना त्यांच्या ऊसाच्या पलीकडे इकडे इंटरेस्ट नाही ना, सोयाबीन कापसात त्यांना. आज महाराष्ट्रामध्ये 70% पीक सोयाबीन कापसाचं आहे, त्याच्यात इंटरेस्ट नाही. मग त्याच्यासाठी काय करणार आम्ही? म्हणून आम्ही आमच्या भागात सुरू केलं, विदर्भ मराठवाडा खानदेशामध्ये, आणि चांगली चळवळ उभी केली. आणि मी ऊस परिषदेला फक्त एकदा उपस्थित राहिलो नाही म्हणून त्यांनी मला पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संघटनेतून माझी हकालपट्टी केली. माझ्यासमोर 2च पर्याय होते, एक तर एखाद्या राजकीय पक्षात जाणे किंवा स्वतःची संघटना काढणे. महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी मला सांगितलं की रविकांत, संघटना काढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आज मी कोणत्याही पदावर नाही, पण महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यामध्ये आमचं मजबूत संघटन आता उभं राहिलेलं आहे. मग राजू शेट्टी, म्हणजे जेव्हा आता तुम्ही जे सांगतायत की इलेक्शन लढायची तयारी करून घेतली जात होती, मग ही एक गोची होत होती का तुमची तिथे? नाही, काय होतं, एखाद्या चळवळीमध्ये असं असतं, चळवळीमध्ये लोक कमर्शियल किंवा प्रोफेशनली येत नसतात. लक्षात ठेवा, चळवळीत येणारा माणूस हा एकदम मनाने असा पक्का झालेला असतो त्या विचाराशी, आणि तो स्वतःचं घरदार उद्ध्वस्त करून चळवळीत काम करत असतो, रक्त सांडत असतो, स्वतःच्या घरादाराची राख रांगोळी करत असतो.
हजारो कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते आहेत ना महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी स्वतःचं घर उद्ध्वस्त केलं चळवळीसाठी. मग त्यांच्या कामाचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही करणार नाही, त्यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त करणार नाही. प्रत्येक वेळी मी म्हणेल तसंच असं नाही चालणार ना. आणि निव्वळ मला आमदार खासदार व्हायचा हा हेतू नाही आहे, आयडिओलॉजीचा पण विषय आहे ना. नवीन आता शरद जोशीने 1980ला जे सांगितलं तेच आम्ही आता सांगतोय. आम्ही वेगळं काय तयार केलं, आम्ही वेगळा विचार काय दिलाय तरुणांना. माझं म्हणणं आहे की एखाद्या वेळी एखाद्या कार्यकर्त्याला राजकारणात काही नाही मिळालं तर त्याचं दुःख नाही, पण त्या कार्यकर्त्याला आपण चुकीच्या माणसाबरोबर आयुष्याचे वर्ष घालवले अशी भावना तयार होता कामा नये. लक्षात ठेवा तुम्ही, ते खूप व्यथित करणारं असतं. म्हणजे माझ्यानंतर कोणच नको शेतकरी नेता व्हायला अशी जर भावना कोणाची असेल तर लोक कशी चळवळीत येतील मला सांगा तुम्ही. माझं उलट आहे, मी लिडरशिप डेव्हलप करतो लोकांची. आता ते म्हणतात की त्यांचे लोक म्हणतात रविकांत तुपकरांनी असं केलं. मी नाही केलं, तुम्ही मला बाजूला केलं. रविकांत तुपकरांनी राजू शेट्टीशी बेमानी केली, मग राजू शेट्टीने शरद जोशींशी काय केलं? जर मी राजू शेट्टीशी बेमानी केली असेल तर राजू शेट्टीने शरद जोशींची बेमानी केली असं माझं म्हणणं आहे. पण मग हे पावलावर पाऊल ठेवत चालल्यासारखं नाही नाही, असं आहे लक्षात ठेवा, पावलावर पाऊल असं काही नाहीये. आता जनाधार कुणाच्या बाजूने आहे हे बघितलं पाहिजे. पब्लिक किसके साथ में है. आणि 10-20 वर्ष 25 वर्षानंतर नवीन कोणीतरी येत असतं ना पुढं. म्हातारा होस तर मीच पाहिजे का सरणावर जाईपर्यंत? नवीन पिढीला तुम्ही संधी देणार नाही. आता रविकांत तुपकर 80 साल 70 वर्षाचा झाला तरी म्हणेल मीच शेतकऱ्याचा नेता आहे महाराष्ट्राचा, असं नाही. मला कुठेतरी थांबता पण आलं पाहिजे. नवीन पोरांना संधी दिली पाहिजे, त्यांची लिडरशिप डेव्हलप केली पाहिजे, त्यांना त्यांची वैचारिक बैठक पक्की केली पाहिजे, त्याला ताकद दिली पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तो कार्यकर्ता जर तुमच्या भरोशावर मोठमोठ्या लोकांची शत्रुत्व घेत असेल आणि संकट आल्यावर तुम्ही त्याला ताकद देणार नसाल तर त्यांनी तुमच्या बरोबर का राहायचं चळवळीमध्ये? हा पण एक प्रश्न आहे ना. तर तो आता तो विषय संपलेला आहे, नवीन विषय सांगा काहीतरी दुसरा. भाजपने तुम्हाला राज्यमंत्री दर्जाचं पद दिलं होतं आणि त्यानंतर तुम्हाला महाविकास आघाडीकडून देखील तिकीट मिळणार होतं. जवळचा पक्ष कोणता वाटतो? नाही, पक्ष जवळचा वगैरे नाही. राजू शेट्टींनी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीसोबत युती केली होती कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर आणि हमीभावाच्या मुद्द्यावर. दोन विधेयक सभागृहात आणायचे या मुद्द्यावर युती झाली होती. त्या युतीचा तो भाग होता आणि त्यावेळेला मला चिखलीतनं त्यांनी तयारी करायला सांगितलं होतं. चिखलीत त्यांनी मला तिकीट दिलं नाही, राजू शेट्टींनी प्रेस्टिज केलं नाही. आणि मग फडणवीसांनी मला फोन केला की रविकांत तुम्ही अपक्ष उभं राहू नका चिखलीमध्ये, अपक्ष उभं राहिले तर 3-4 सीट आपल्या पडून जातील, तर तुम्हाला सरकार आल्यावर मी चिखलीच्या बदल्यात महामंडळाचा अध्यक्ष करेन. तो कमिटमेंटचा भाग होता. ते काय मला असं आणून सन्मान हे नाही केलं, मला तिथे थांबवलं म्हणून त्या चिखलीच्या जागेच्या बदल्यात महामंडळाचं अध्यक्षपद दिलं. ते काय आम्ही असं चाललो होतो रस्त्यानं भाजपाला आम्हाला देऊन टाकलं असं नाही झालं. ते चिखलीच्या जागेमध्ये माझा आमदारकीला बळी गेला, माझी आमदारकी गेली जिथं की मी निवडून आलो असतो 2014ला. ते मिळालं नाही म्हणून महामंडळाचं अध्यक्षपद मला फडणवीसांनी त्यावेळेला दिलं कमिटमेंटचा भाग म्हणून. आणि मला तिथे पटलं नाही, मला तिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार काही करत नाही या मुद्द्यावर मी राजीनामा देऊन बाहेर पडलो. तो विषय संपला. मग नंतर यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली 2019ला. मग तिथे आम्हाला जागा मिळाली नाही, मग सोडून द्या तो विषय. त्याही सरकारमधून हे शिवाय देऊन लगेच बाहेर पडले. मग 2024ला मात्र मी अपक्ष निवडणूक लढलो. मी कोणाचाही फोटो वापरला नाही, भगतसिंगाचा फोटो वापरला आणि माझा फोटो आणि जनतेची साथ. लोकांनी मला 2.5 लाख मतं दिले लोकसभेला आणि वर्गणी करून लोकांनी मला बुलढाण्यातल्या उभं केलं. टफ फाईट झाली, मी थोड्या फरकानं पराभूत झालो, ठीक आहे, नो डाऊट, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. हा पक्ष जवळचा का तो पक्ष जवळचा असं काहीच नाही आहे. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो माझ्या भाषणामध्ये. एक पोरगा होता गावातला, वांड, इकडं पश्चिम महाराष्ट्रात त्याला वांड म्हणतात, आपल्या तिकडच्या भाषेमध्ये त्याला बंड म्हणतात. त्याने असे विंचू पकडून आणले 5-6 रंगाचे आणि गावच्या फाट्यावर विकायला ठेवले, त्याच्यावर जाळी ठेवली. मग असे काही कीटकप्रेमी असतात, ते अनेक लोक थांबायचे, हे काय विंचू आहे, मग काय कशाला ठेवली, विकायला कोण घेणार, काही कीटकप्रेमी घेतील भाव. मग एकाने विचारलं हा केवढ्याला आहे, लाल रंगाचा, तो म्हणला 25 रुपयाला. म्हणलं हा भगव्या रंगाचा केवढ्याचा आहे, म्हणलं 25ला. म्हणला निळ्या रंगाचा, म्हणलं 25ला. म्हणला हिरव्या रंगाचा, म्हणलं 25ला. मग त्या माणसाने विचारलं की का रे याचे रंग वेगळे वेगळे आहेत, याची साईज कमी जास्त आहे, मग याचा भाव कसा काय सारखा आहे? ते म्हणे साहेब हात लावून पहा म्हणे, दणका सारखाच देते म्हणे ते. तशी सगळ्या पक्षांची अवस्था आहे. प्रस्थापित राजकारणातले जे काही प्रस्थापित पक्ष आहेत हे दणका सारखाच देतात. विरोधी पक्षात असले की शेतकऱ्याच्या बाबतीत गळा, म्हणजे आम्ही किती शेतकऱ्यांचे कैवारी, आणि सत्तेत गेले
की यांच्या अजेंड्यावर शेतकरी गायब होतो. त्यामुळं आमच्या दृष्टीनं सगळे प्रस्तावित पक्ष हे सारखेच आहेत. पण विचारसरणी कुणाची पटते, महायुतीची की महाविकास आघाडीची? विचारसरणी कुठं राहिली त्यांना आता? सोयीनं विचारसरणी आहे ना त्यांची. या राजकीय पक्ष हे फक्त आयडिओलॉजीचं नाटक करतात आणि सोयीनुसार यांची सगळी आयडिओलॉजी बदलते, लक्षात ठेवा. मी असं शिक्का लावून घेणारा माणूस नाहीये की मी अमक्या विचारसरणीचा आहे. मी मानवतावादी विचाराचा माणूस आहे. मी मानवतावादी विचाराचा सन्मान करतो. माणसाने माणसाशी माणुसकीने वागलं पाहिजे या मताचा मी आहे. जात, धर्म, पक्ष, पंथ याच्या पलीकडे जाऊन विचार करणारा मी प्राणी आहे. आता येणाऱ्या काळामध्ये राजू शेट्टींना पर्याय म्हणून तुपकारांना पाहता येईल का? नाही, हे बघा, ते मला काय वाटतं आणि कुणाला काय वाटतं हे महत्वाचं नाही. जनता ठरवेल ना. सामान्य जनता ठरवेल कुणाच्या सोबत राहायचं, कुणाच्या सोबत नाही राहायचं. बघा, जो समाजासाठी चांगलं काम करेल, ज्याचा हेतू स्वच्छ आहे, त्याच्यासोबत लोक राहतील. काही याचा पर्याय आणि त्याचा पर्याय हा महत्वाचा नाहीये. जो चांगलं काम करेल त्याच्याबरोबर लोक जातील. रविकांत तुपकर आता ब्रँड झालेत? नाही, ब्रँडचं काय त्याच्यात? मला काय असं ब्रँड फ्री वाटत नाही, लक्षात ठेवा. माझा हेतू एकच. मला लोक विचारतात हे तुम्ही कसं काय केलं? काय मी वेगळं केलं? मी वेगळं काहीच केलं नाही. मी फक्त सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढतो, भांडतो. हे करण्यामागे फक्त मी एकच काम करतो की मी नॉन करप्ट राहतो. मी कोणाच्या पैशात नाही, सेटलमेंट नाही, मॅनेजमेंट नाही, भानगडीत नाही, कशात नाही. फक्त काम करत राहणे आणि सगळ्या मोहापासून, सगळ्या लोभापासून लांब राहतो. एवढंच काम करतो. आता या रूममध्ये समजा अंधार झाला तर ज्याच्या हातात पंती असेल त्याच्या दिशेने लोक जातील. हा प्रयत्न आहे. आबाळ खूप फाटलेला आहे. थोडं थोडं शिवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तो प्रयत्न मी करतो. मी काही जगापेक्षा वेगळं काही काम करत नाही. आणि ब्रँड व्हायचं काय विषय? काम करत राहायचं आपण. शेट्टींचा पक्ष सोडला, राजीनामा वगैरे दिला, तुम्ही स्वतःच एक पक्ष स्थापन केला. त्यानंतर तुमचा लोगो असो किंवा पक्षाचं नाव असो हे कुठेतरी सेम वाटतं. मग ही कॉपी झाली का त्यांची? सगळ्यात पहिले एक गोष्ट क्लिअर करतो की मी शेट्टींचा पक्ष मी सोडला नाही. मी राजीनामा दिला नाही. शेट्टींनी मला पत्रकार परिषद घेऊन पुण्यामध्ये संघटनेतून काढून टाकलं. हे लक्षात घ्या. शेट्टी साहेब काय लोकांमध्ये प्रिटेंड करतात हे आम्हाला सोडलं. आम्ही नाही सोडलं, तुम्ही काढलं आम्हाला. आम्हाला कुठे सोडायचं होतं? तुम्ही आम्हाला काढलं काही कारण नसताना. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला बाजूला केलं. तर बिल्ला आणि लोगो हा सारखा आहे. तर शरद जोशींचा जो बिल्ला होता तसाच बिल्ला राजू शेट्टींनी केला. आमच्या जेवढ्या काही शेतकरी संघटना आहे त्यांचं जवळपास बिल्ला किंवा झेंडाचा पॅटर्न तुम्हाला सारखा दिसेल. आणि पक्षाचं नावही जरा नाही आहे. आता शरद जोशींची होती शेतकरी संघटना, राजू शेट्टींनी काढली स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोणी काढली बळीराजा शेतकरी संघटना. असं वेगळ्या वेगळ्या शेतकरी संघटना, कोणी महाराष्ट्र शेतकरी संघटना, वेगवेगळ्या शेतकरी संघटना काम करतात. तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी नाव सुचवलं क्रांतिकारी शेतकरी संघटना, कारण आम्ही जरा जहाल मतवादी आहे. आता स्वातंत्र्याच्या आंदोलनात सुद्धा, चळवळीमध्ये सुद्धा दोन गट होतेच नाही. एक जहाल होते, एक मवाळ होते. हेतू सगळ्यांचा एकच होता. त्यामुळं स्वातंत्र्याची चळवळ जशी उभी राहिली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, तशी शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची चळवळच आहे ना. त्यामुळे याच्यात विचारधारा वेगळ्या असतील, हेतू सगळ्यांचा एकच असेल. अच्छा. तुमच्या आजूबाजूला लोकांची गर्दी फार असते. तुम्ही आंदोलनात असले तिथेही लोकांची गर्दी फार असते. तुम्हाला लोकांनी इनोव्हा कार दिलेली, ज्याला तुम्ही लोकरथ असं म्हणतात. बरं, या लोकरथमधून तुम्ही जेव्हा प्रवास करतात असं खूप मोठं जबाबदारी घेऊन आपण पुढे चालतोय असं काही फील होतं? एक्झॅक्टली, एकदम माझ्या मनातलं बोलले तुम्ही. मी तुम्हाला सांगतो, काय लोकांना विश्वास बसत नाही या गोष्टीवर. म्हणजे बाहेरच्या लोकांना या काळात कोणी गाडी देत असतं का, कुछ भी लो ऐसा कोई करता है क्या, आणि कुछ तो भी स्वार्थ होंगे इसलिए तो ये करते होंगे, असे काही डायलॉग असतात नाही त्यांचे. बघा, एखादं काम जर तुम्ही प्रामाणिकपणे करत गेले तर समाज तुम्हाला मरू देत नाही. समाज तुम्हाला जिवंत ठेवतो. लाल दिव्याचा राजीनामा दिल्यावर माझ्याकडे गाडीच नव्हती. एक इंडिका मला लोकवर्गणीतून दिली होती स्वाभिमानीत असताना. सेकंड हँड गाडी होती. मग ती विकल्यानंतर माझ्याकडे गाडी नव्हती. आणि मग मी 1.5 वर्ष जवळपास बिना गाडीचाच फिरत होतो. 1.5-2 वर्ष मित्राची मागव, एसटीनं फिर, ट्रॅव्हल्सनं फिर, मग कुणीतरी गाडी पाठवायचं, असं वगैरे करून चालू होतं. पण आमच्या बुलढाण्यातल्या पत्रकार मित्रांनी पुढाकार घेतला की नाही, याला एक गाडी दिली पाहिजे. मग ते पत्रकार बसले, काही साहित्यिक विचारवंत, त्यांची एक प्रगती वाचनालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीत ठरलं की रविकांतला गाडी द्यायची, पण त्याची परवानगी घ्या. तर मी म्हटलं काय हरकत नाही, फक्त माझी अट एकच आहे की त्या गाडीमध्ये कोणत्याही राजकारणाची वर्गणी नको.
ठेकेदाराची वर्गणी नको, रेती माफियाची नको, बँकरची नको, अधिकाऱ्याची नको. एवढ्या लोकांचे पैसे आपल्याला त्यात पाहिजे नाही. उद्या मला आंदोलन करायचं ते म्हणतील तुझ्या गाडीला, तर मी दिले 10,000 रुपये. त्यामुळे मला या लोकांचे पैसे नको. मग सामान्य लोकांनी निधी उभा केला आणि 32 लाखाची मला गाडी दिली. चिखलीत माझं एक मित्रमंडळ आहे, त्यांनी पत्रकार मंडळी पण आहे त्याच्यामध्ये, त्यांनी मला 5 लाख रुपये डिझेलला पण दिले. तर तो कृतज्ञता सोहळा माझा बुलढाणेकरांनी 3 वर्षापूर्वी घेतला बुलढाण्यामध्ये. त्या कार्यक्रमाला कवी विठ्ठल वाघ होते, काळ्या मातीत मातीत तिफानं चालते, पोपटराव पवार होते पद्मश्री, सत्यपाल महाराज, राधेश्याम चांडक बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष, ओमप्रकाश शेटे साहेब जे मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख होते, आणि सकाळचे संपादक संदीप काळे, असे सगळे लोक होते. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम 5,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम बुलढाणेकरांनी घेतला. माझ्या आयुष्यामध्ये पद्मश्री पुरस्कारापेक्षा सुद्धा तो सत्कार आणि ती मला जे वाहन दिलं हे पद्मश्री पुरस्कारापेक्षा मोठं आहे ना. माझ्या जबाबदारीचं भान वाढवणार आहे. आणि आम्ही जसं बाहेर जगतो ना नवरा बायको, तसं घरात पण जगतो. माझी गाडी म्हणजे मला जी गाडी लोकांनी दिली तिचं नाव लोकरथ ठेवलं काही मित्रमंडळींनी, लोकरथाचं लोकार्पण. तर त्या लोकरथामधून माझी पोरं शाळेत जात नाही, माझी बायको ती गाडी वापरत नाही. आमचं ठरलंय ती गाडी लोकांनी माझ्यासाठी दिली फिरायला शेतकरी आंदोलनाला, तर ती गाडी घरच्या कामासाठी वापरायची नाही. म्हणजे आम्ही घरात पण एवढं पाळतो. आणि ती गाडी म्हणजे माझी प्रचंड जबाबदारी त्या गाडीने वाढवलेली आहे. गाडीत फिरताना वेळोवेळी म्हणजे मला ती गाडी जाणीव करून देते की तुझ्यावर लोकांचा एवढा विश्वास आहे, बघ तुला हे काम नेटानं करायचं आहे. आणि त्या गाडीत बसलो की मला एक नवी ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळं एखादा सत्कार किंवा अशा पद्धतीचा कार्यक्रम जर आपल्या आयुष्यात झाला तर प्रचंड रिस्पॉन्सिबिलिटी वाढते माणसाची. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करतो आणि आनंद मिळतो त्या कामात. प्रामुख्याने जर कधी पाहिलं तर सोयाबीनचे, कापसाचे वगैरे प्रश्न जे आहेत ते तुम्ही मांडतात. पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे पण बरेच प्रश्न आहेत. पण रविकांत तुपकर विदर्भ लिमिटेड एवढेच होत आहेत का? अजिबात नाही. बघा असं आहे, आम्ही जेव्हा सगळे एकत्रित होतो, राजू शेट्टी, सदाभाऊ आणि मी, तेव्हा माझा सगळ्यात जास्त प्रवास जर कुठे झाला असेल तर तो पश्चिम महाराष्ट्रात झाला. ऊसाच्या आंदोलनाचं सातत्यानं नेतृत्व करण्याचं काम 3-3 महिने तिथेच राहायचो मी, त्याच भागात राहायचो 3 महिने. लिटरली तुम्हाला सांगतो, मी 2014ला मला तडीपार केलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने. तेव्हा मी जवळपास 3 महिने त्या म्हाडा मतदारसंघातच होतो ना, 6 महिने होतो. एकदा 3 महिने, पुन्हा पुढचे 3 महिने सलग होतो. म्हणजे मला लोक कोल्हापूर सांगलीचंच समजायचे, एवढ्या या आंदोलनाचं नेतृत्व मी पश्चिम महाराष्ट्रात केलेलं आहे. आता अलीकडच्या काळामध्ये माझ्या भागातले सोयाबीन कापसाच्या आंदोलनावर आमचा फोकस असतो, पण सगळ्याच शेती पिकांच्या संदर्भातली आंदोलनं उभी करणं हे आमचं टार्गेट आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातही आता पाळमुळं क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आम्ही घट्ट करतोय. आता संघटना स्थापन होऊनच किती दिवस झाले, वर्ष पण झालं नाही ना अजून आम्हाला. त्यामुळे संघटनेचा विस्तार करणं, संघटनेची पाळमुळं घट्ट करणं आणि मग आंदोलनाची भूमिका घेणं, असं काम आम्ही करतोय. रविकांत तुपकर तुम्हाला एका मतदारसंघापुरता कधीही दिसणार नाही, एका पिकापुरता भांडणारा दिसणार नाही. रविकांत तुपकर हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पिकांच्या शेतकऱ्यासाठी भांडणारा कार्यकर्ता दिसेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी जर राजू शेट्टींसोबत परत जाण्याची वेळ आली तर मग? राजू शेट्टींना मी नको आहे, तुम्ही लक्षात घ्या. आले ते स्वतःहून तुमच्या समोर? राजू शेट्टींनी मला संघटनेतून काढून टाकलं कारण त्यांना मी चालत नाही. मग त्यांनी जर मला संघटनेतून काढून टाकलं किंवा संघटनेतून बाजूला केलं, त्यांना रविकांत तुपकर हे नाव चालत नाही, तर मग त्यांना मी चालेलच कसं? मी तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणासोबतही बसायला तयार आहे. माझ्या दृष्टीनं बाकी इगो, अहंकार, स्वाभी हे मला महत्वाचं नाही. माझ्या दृष्टीनं शेतकऱ्यांचा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे त्यांनी पुढाकार जर घेतला, एखादा प्रश्न सुटण्यासाठी जर महाराष्ट्रातले सगळे शेतकरी नेते एका ठिकाणी बसत असतील तर रविकांत तुपकर त्यात छोटा कार्यकर्ता म्हणून बसायला तयार आहे. मला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे, शेतकऱ्यांच्या प्रश्नासमोर मला बाकीच्या कोणतेच व्यक्तिगत अभिनिवेश महत्वाचे वाटत नाही. महाराष्ट्राच्या जे काही शेतकरी आहेत किंवा शेती संदर्भातलं तुमचं पुढचं विजन काय? नाही, मला असं वाटतं की चळवळी क्षीण होत चाललेल्या आहेत. महाराष्ट्रातला सामान्य माणूस अस्वस्थ आहे, तरुण अस्वस्थ आहे आणि सरकार माजोरड्या पद्धतीने वागतंय. सामान्य माणसाच्या बाजूची भूमिका सरकार घेत नाही. शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण अस्वस्थ आहेत, तरुणी अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाचा आधार म्हणून चळवळी पुढे आल्या पाहिजे. सरकारचा प्रयत्न आहे संघटना संपवायच्या, सरकारचा प्रयत्न आहे चळवळी संपवायच्या, आणि हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. रविकांत तुपकरला आमदार खासदार होणं काही माझ्यासाठी आता मोठी गोष्ट राहिलेली नाही, लक्षात ठेवा. मी काय कुठेही गेलो तर मागच्या दाराने होऊ शकतो आणि मनात आणलं तर पुढच्या दाराने होऊ शकतो. तो काही माझ्यासाठी मोठा पार्ट नाही. माझ्या दृष्टीने मोठा पार्ट आहे
की जेव्हा जेव्हा सरकार मस्तीची भाषा करेल, राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होईल, तेव्हा तेव्हा चळवळी पुढे आल्या पाहिजे. या देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून मिळालेलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली, तेव्हा लोकनायक जयप्रकाश नारायणांनी सगळ्या देशातल्या लोकांना एकत्र केलं आणि इंदिरा गांधीचं सरकार पडून मोरारजी देसाईंचं सरकार आणलं. हे आंदोलनातून झालेलं आहे. आंदोलनामध्ये खूप मोठी ताकद आहे. अण्णा हजारेंच्या दिल्लीतल्या आंदोलनाने केजरीवालांना 3दा मुख्यमंत्री केलं ना. केजरीवाल नावाचा नेता जन्माला आला, लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळं आंदोलनामध्ये खूप मोठी ताकद आहे. त्यामुळं माझं टार्गेट आहे की महाराष्ट्रातली चळवळ बळकट झाली पाहिजे आणि ही चळवळ घराघरात गावागावात तयार झाली पाहिजे आणि या चळवळीचा आधार सामान्य माणसाला वाटला पाहिजे. आणि त्याच्या बरोबरीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची, सामान्य घरातली तरुण पोरांची लिडरशिप पुढे आणायचं काम मला करायचं आहे. सामान्य घरातला पोरगा पुढे आला पाहिजे, मोठा नाही. राजवाडा, वाडा विरुद्ध गावगाडा, फाटका माणूस, त्याची लिडरशिप डेव्हलप झाली पाहिजे. हे काम मी सातत्यानं करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या तरुण पोरांची लिडरशिप पुढे आणण्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे. आणि चळवळीचं 1980चं शेतकरी चळवळीचं जे जुनं गतवैभव होतं ते पुन्हा एकदा नव्यानं प्राप्त करून देण्यासाठी आम्ही अजून ताकदीने प्रयत्न करणार. सध्याचं जे सरकार आहे त्या सरकारचं जे शेतकरीविषयी धोरण आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यांचं धोरण शेतकऱ्यांना मारून टाकणे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणे आणि शेती संपवणे आणि ही सगळी शेती अंबानी अडाणीच्या ताब्यात देणे यांचं धोरण आहे. भाजपचे काही नेते आहेत, माणिकराव कोकाटे झालेत, दुसरे आता बबनराव लोणीकर झालेत, हे वारंवार शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त बोलतात. याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, कसं आहे, एखाद्या लायकी नसलेल्या माणसाला जर मोठी खुर्ची मिळाली ना तर ती खुर्ची पेलवत नाही, लक्षात ठेवा. आता बबनराव लोणीकर 4थी शिकलेला माणूस आहे, त्याला कॅबिनेट मंत्री मिळालं, 25 वर्ष आमदार मिळालं, त्याला लय झालं ना त्याच्या मानाने. त्याला समजून सत्तेची मस्ती, पैशाचा माज. त्याला मी सांगितलं त्या लोणीकरला परवा, म्हटलं बबनराव तुम्ही लोणीकर आहे, तुम्ही तुपकर आहे, लोण्याच्या नंतर तूप तयार होतं, एक स्टेप पुढे आहे मी तुमच्या, तुम्ही नादाला लागू नका. लाज वाटली पाहिजे त्यांना. काय तर म्हणतो, तुझ्या मायचा पगार मॅ चालू केला आणि तुझ्या बापाला पैसे मॅ दिले, आमचं सरकार तू आमच्या भरोशावर तुम्ही पेरणी करता, तुझ्या बापाच्या पायातला बूट आमच्या पैशातला आहे. लाज वाटते याला. नाही, बबनराव लोणीकरची अंडरवेअर बनियन आमच्या पैशातले शेतकऱ्याच्या. तो काय सांगेल उद्या जर शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर बबनरावच्या बायका काय खातील? धतुरा बायका म्हणतो मी, बायको नाही, काय खातील? लाज वाटली पाहिजे त्याला बोलताना. मी तर माझं एवढी तिडीक जाते तुम्हाला सांगतो, मी मला जर ते समोर दिसला तर मी कानपट्टीत शेकून टाकेल त्याची डायरेक्ट. मला डोकं खराब होऊन जातं या विषयाला घेऊन. मला कोणी असभ्य म्हणा किंवा मला काय वाईट काही म्हणा तुम्ही कोणी, आपल्याला ही गोष्ट सहनच होत नाही. जातीवर धर्मावर शिवी दिली तर सगळे लोक तुटून पडतात. मग शेतकरी काय तुमचं म्हणजे तुम्ही काही बोलणार का त्याला? पण हे तुम्हाला दिसतंय का की जे काही नेते आहेत ते आतापर्यंत ठीक होतं की जाती धर्मावर बोलल्या जात होतं, पण आता खूप जास्त प्रमाणात जे आहे ते शेतकऱ्यांवर बोललं जात आहे. नाही, काय झालं की शेतकऱ्यांना बोललं तर कोणी उठाव करत नाही, शेतकरी सहन करतो, हे त्यांना माहीत आहे. पण आता हे चालणार नाही. मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्याच्या पोरांना आपल्या माध्यमातून सांगतो की असे हिडगेपणा करणारे ना, असे चाळे करणारे जे मंत्री आमदार असतील ना, जिथल्या तिथं ठोकून काढा, सापडले तर बुटाना हाना त्यांना. पुन्हा हिंमत नाही झाली पाहिजे कोणाची बोलायची. जातीवर बोलायची हिंमत होते का कोणाची? लवकर नाही. शेतकऱ्याला तुम्ही कसं काय बोलू शकता? अरे आम्ही अन्नदाते आहोत, आमच्या भरोशावर तुम्ही आहे. आम्ही काय तुम्हाला 6,000 रुपये मागितले होते? आम्ही काय लाडके बहिणीला पैसे मागितले होते? आम्ही मागितला होता सोयाबीनचा भाव, आम्ही मागितला होता कापसाचा भाव. तुम्ही ठरल्याप्रमाणे, शब्द दिल्याप्रमाणे कर्जमुक्ती आम्ही मागितली. ते सोडून तुम्ही दुसरंच करताय, भिकारी बनवता का आम्हाला? आम्हाला सोयाबीनला चांगला भाव द्या, कापसाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. बबनराव लोणीकरला आमच्या घरी कामाला ठेवतो ना आम्ही, संडास साफ करायला, बाथरूम साफ करायला. त्याची काय अवकात आहे? अवकात आहे का त्याची बोलायची आमच्या बापाला आणि आमच्या मायला? त्यांनी हजारो कोटीची प्रॉपर्टी जमा केली त्या लोणीकरने. कारखाना काढायच्या नावाने जमिनी घेतल्या, पैसे गोळा केले, शेअर गोळा केले, ती जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली. शिर्डीला मंगल कार्यालय काढलं, जालन्याला 10-12 तर मंगल कार्यालय आहेत त्याचे. हजारो कोटीची प्रॉपर्टी. काय ते वावरात विहीर खोदून आली कधी? काय काही शेतात काय पेरणी करून आली? सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती आली आहे आणि दुर्दैवाने मुख्यमंत्री त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. आता या बबनरावचा राजीनामा घेतला असता आमदारकीचा तर उद्या कोणाची बोलायची हिंमत झाली असती का? पण आम्ही त्यांना समज देऊ. आता मी त्याला शिवाय देतो, अरे बाबने हरामखोरा साल्याबिला असं म्हणतो, मग तुम्ही मला समज देऊन टाका दुसऱ्या दिवशी, झालं. सोपं आहे ते.
दिलगिरी व्यक्त करताना किती माजोरड्या पद्धतीने केली त्याने. काय चाललंय महाराष्ट्रातलं सरकार म्हणतं आम्ही छत्रपतींच्या नावाने सरकार चालवतो. छत्रपती शिवाजी महाराज असते ना तर पहिली गोळी लोणीकरला घातली असते, शिरच्छेद करून टाकला असता त्याचा, वरच्या जाऊन कडेलोट केला असता त्याचा. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना एक सत्ताधारी पक्षाचा आमदार, कॅबिनेट मंत्री तर अशा पद्धतीनं बोलतोय, तर ह्या सरकारची प्रतिमा काय लोकांमध्ये चालली आणि कुठलं राज्य तुम्ही चालवताय आणि कुणासाठी राज्य चालवताय? सरकारमधल्या लोकांनी चिंतन करण्याची गरज आहे. पण हे थांबवण्यासाठी एक आक्रमक नेते म्हणून तुमचं काय पाठबळ कसं असणार आहे? मग आता मीच तर बोललो त्याच्या विरोधात एवढा आक्रमक, कोण बोलला? बाकीचे जे शेतकरी नेते आहेत ते काही संबंध असतात ना त्यांचे एकमेकांशी. आता हे पाणी पुरवठा मंत्री असताना त्या नेत्यांचे रिलेशन असतात, मग ते कसे बोलतील? हे सगळं नाते संबंधाचा खेळ आहे. त्यांनी पाणी पुरवठा मंत्री असताना नुसत्या योजना खाऊन टाकल्या, पाणी झालं नाही गावांमध्ये. बरं, तुमचं एका आंदोलनाबद्दल ऐकलं होतं की तुम्ही ते गर्भवती स्टिंग काहीतरी केलेलं, तो नेमकं काय प्रकार होता, कसा किस्सा होता तो? हा नाही म्हणजे आम्ही शेतकरी आंदोलक म्हणून, आक्रमक आंदोलक म्हणून राज्याला माहीत आहे, पण आम्ही बाकीच्या पण सोशल काम खूप करत असतो बऱ्यापैकी. म्हणजे लग्नानंतर माझी बायको जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा गर्भलिंग निदान करणारे अनेक डॉक्टर महाराष्ट्रामध्ये ऊत आला होता त्याचा. तेव्हा आम्हाला माहिती मिळाली, तेव्हा आम्ही मुंबईला गेलो. वर्षाताई देशपांडे लीड करत होत्या त्या आंदोलनाला. आणि शर्वरी 4 महिन्याची 5 महिन्याची प्रेग्नंट होती. खूप पाऊस झाला होता महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महापूर आला होता सगळीकडे. अशा महापुराच्या अवस्थेत शर्वरीने आम्ही मुंबईला गेलो. आणि कामय्या भट्टाचार्य नावाची एक पत्रकार होती TV9ची, तेव्हा भोईटे सर TV9ला होते. आणि त्यावेळेला आम्ही ते स्टिंग ऑपरेशन केलं. एक लोंढे नावाचे डॉक्टर होते, ते आर्टिस्ट होते, चित्रकार. त्यांचं चित्र विठ्ठल उमापांचं चित्र त्यांनी काढलेलं होतं, ते चित्र राष्ट्रपती भवनात लागणार होतं. त्यांचं स्टिंग ऑपरेशन केलं. आम्ही 4-5 स्टिंग ऑपरेशन केले सेक्स डिटर्मिनेशन करणाऱ्या लोकांचे. आणि त्या डॉक्टरांना 2-2 वर्षाची शिक्षा पण लागली. म्हणजे मुली गर्भात मारण्याचा जो कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतोय, तर याला ब्रेक बसला पाहिजे, जेंडर इक्विलिटी असली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. म्हणून त्याही आंदोलनामध्ये आम्ही हिरिरीनं सहभागी झालो आणि आजही आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन सातत्यानं करत असतो. ती पण चळवळ एक जोरात चालवतो आम्ही. 5 वर्षानंतर स्वतःला नेमकं कुठे पाहता? हे बघा, मला काही ते कुठे पाहता वगैरे असं माझं नसतं. माझ्या डोक्यात एकच आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची चळवळ बळकट झाली पाहिजे, असं माझं टार्गेट आहे. आणि सामान्य माणसांनी एक आवाज केला तर सरकार हल्लं पाहिजे, एवढी महाराष्ट्रात ताकद तयार करायची. आणि मी कुठे स्वतःला पाहतो तर व्यक्तिगत महत्वाकांक्षा मी बाळगणारा माणूस नाहीये, लक्षात ठेवा. मी आमदार खासदार होईल ते क्षणिक असतं. 5 वर्षानंतर रविकांत तुपकर हा सर्वार्थाने समृद्ध झालेला माणूस असला पाहिजे. मला शिकायला अनेक गोष्टी आवडतात. मला साहित्याची आवड आहे, मला कलेची आवड आहे, मला गझलेची आवड आहे, मला गाण्याची आवड आहे, मला लोकांमध्ये राहायला आवडतं, मला मित्र जमवायला आवडतात. मी आर्थिकदृष्ट्या जरी गरीब असलो तरी माझ्या सातबाऱ्यावर खूप मित्रपरिवार असल्यामुळे मी तशा अर्थानं श्रीमंत माणूस आहे. आपल्यामुळं सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर आज समजा आजच्या आंदोलनामुळं जर हजारो लोकांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळं आनंद मिळत असेल, तर 5 वर्षानंतर रविकांत तुपकरच्या आंदोलनामुळे लाखो चेहऱ्यावर हास्य फुललं पाहिजे असं मी बघेन. बरं, महाराष्ट्रात एखादं खूप चांगलं पद जसं की कृषी मंत्री मिळालं, राज्याच्या लेवलला मिळो किंवा केंद्राच्या लेवलला मिळो, 3 प्रामुख्याने कोणते निर्णय घेतले जातील किंवा कोणते बदल केले जातील? नाही बघा, केंद्रात जर कृषी मंत्री होण्याची संधी मला मिळाली तर माझ्या दृष्टीनं शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळवून देणं. उदाहरणार्थ सोयाबीनला 1 क्विंटलचा उत्पादन खर्च प्रत्यक्ष बांधावरचा 7,500 रुपये, म्हणजे मी हिशोब काढलेला आहे. तर किमान शेतकऱ्यांना 10,000 भाव मिळाला पाहिजे. कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च 8,500 रुपये, तर त्यांना किमान 12,000 भाव मिळाला पाहिजे. याच्यासाठीची धोरणं राबवणं, शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणं, शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज उपलब्ध करून देणं, त्यांना नवं तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं, मार्केट उपलब्ध करून देणं आणि त्यांना गोडाऊनच्या व्यवस्था उपलब्ध करून देणं. गावामध्ये बेसिक गोष्टी ज्या कारखानदारीला लागतात, उद्योगाला, त्या गोष्टी उपलब्ध करून देणं हे आपलं पहिलं टार्गेट. आणि एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, हे सरकार आपलं आहे, हा माणूस आपला आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये तयार करणं, हे पहिलं टार्गेट आपलं. एकाही माणसाने आत्महत्या नाही केली पाहिजे.
तर तुमचं मंत्रिपद कामाला लागलं, नाही तर मग ते काय असे मंत्रिपद येतात आणि जातात, त्याला काय अर्थ आहे? कोण विचारतं मला सांगा? महाराष्ट्रात 288 आमदार आहे विधानसभेचे, ते वरच्या सभागृहाचे 76 का 77 आमदार आहे, 77-78. तुम्हाला किती आमदारांचे नाव पाठे मला सांगा बरं तुम्ही. शेवटी लढणारी माणसं लोकांच्या लक्षात राहत असतात. आणि जेव्हा एखादा बाका प्रसंग येतो किंवा देशावर राज्यावर संकट येतं, एका समूहावर संकट येतं, तेव्हा तुम्ही काय करत असता? तेव्हा तुम्ही जर घरात बसले, तुमचा इतिहास हा पळून जाणाऱ्याच्या यादीत जाईल. आपला इतिहास हा लढणाऱ्याच्या यादीत राहिला पाहिजे. माझ्या मृत्यूनंतर लोकांनी एवढंच म्हटलं पाहिजे की हा शेतकऱ्यासाठी भांडणारा कार्यकर्ता होता. एवढी उपाधी माझ्यासाठी बरोबर पुरेशी आहे. हा माझी आमदार होता, माझी मंत्री होता, हा अमुक होता, ते काही आपल्याला गरजेचं नाही. माझ्या दृष्टीने एकच आहे की हा आपल्यासाठी भांडत होता. आणि आपल्या मृत्यूनंतर लोकांची प्रतिक्रिया जी असते ना पहिली, ती खरी श्रद्धांजली असते. बाकीच्या याच्यातल्या ज्या श्रद्धांजली आपण हे करतो त्या औपचारिक असतात. अनेक वेळा खोटं बोलावं लागतं तिथं. एखादा माणूस गेल्यावर जी पहिली प्रतिक्रिया असते ती खरी श्रद्धांजली. आपल्याबद्दल 4 लोकांनी चांगलं बोलावं आणि पुढच्या 4 पिढ्यांनी आपल्या जगण्याचा आदर्श घेतला पाहिजे, इतकं आपलं जगणं आयडियल असलं पाहिजे, या मताचा मी आहे. तुम्ही जसं बोलले की तुम्हाला साहित्याची पण आवड आहे, तुम्ही कविताही करतात. नाही, कविता करत नाही. मला ज्या कविता आवडतात त्या मी म्हणतो. म्हणजे मी असं काही. शेतकऱ्यांविषयी एखादी अशी कविता आहे का की जी आता आपण ऐकू शकतो? नाही, हे मी आता कसं आहे, त्याला एक वेगळा मूड लागतो. म्हणजे मित्र परिवार त्या वेगळ्या ट्रान्समध्ये असलं की करतो. मला त्याची आवड आहे. माझं एक धोरण आहे की नवीन गझल लिहिणारे जे पोरं आहेत किंवा नवीन काहीतरी करू पाहत आहेत साहित्यामध्ये, अशा पोरांना हुडकून मी त्यांना ताकद देतो. त्यांना विचार व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांना सर्वार्थाने मदत करणं, त्यांचं प्रमोशन करणं लोकांमध्ये, हे काम मी सातत्यानं करत असतो. म्हणजे मला ते आवडतं हे सगळं करायला. त्यामुळं माझा तो छंद आहे, माझी ती ऊर्जा आहे. पण तरीही एखादी आवडणारी कविता तुम्हाला आवडणारी? नाही, मी आता नथ नावाची कविता म्हटली होती आत्तामध्ये, ज्ञानेश वाकुडकरांची. ती खूप व्हायरल झाली, तर ती ऐकून मला खूप फोन येतात अजून पण सोशल मीडियावर. आता मला परत एकदा ऐकायची ती. ज्ञानेश वाकुडकर मोठे कवी आहेत, साहित्यिक आहेत नागपूरचे, आणि त्यांचा मी ब्लॅड फॅन आहे. म्हणजे ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे माझ्याशी वागतात. त्यांची नथ नावाची कविता आहे. श्री सौंदर्याचे जे काही अलंकार आहेत, छोटे छोटे अलंकार असतात, पण त्याचं महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी वेगळ्या वेगळ्या कवितांमधून व्यक्त केलं आहे. मग गालावरचा तीळ किती महत्त्वाचा असतो, मग कानातली रिंग किती महत्त्वाची असते, मग नाकातली नथ किती महत्त्वाची, याचं वर्णन त्यांनी केलं आहे. तर ही नथीवरची कविता आहे जी मला खूप आवडते नेहमी. तुझी माझ्यावर धाव, माझी तुझ्यावर धाव, तुझ्या नाकामध्ये नथ नथ नाजूक बोल, लाख बोलावून सखे तिच्या अबोलाच मोल. नथ बैसली साजनी किती मोक्याच्या ठिकाणी, इव लिशी नथ झाली साऱ्या सौंदर्याची राणी. तिचा इवलासा जीव किती मानाला पोचली, तिचा इवलासा जीव किती मानाला पोचली. जणू पानाच्या विड्याला सखे लवंग टोचली. अशी चकाकते नथ फुटे प्रकाश पिसारा, जणू नाकाच्या सेवेत जणू आला शुक्र तारा. तिचा वेगळा दरारा, तिचं वेगळंच काम, तिचा वेगळा दरारा, तिचं वेगळंच काम. श्वास येता जाता तिला सखे ठोकतो सलाम. तिच्या दर्शना वाचून श्वास सरकीना पुढे. नथ नाकात राहू दे, नथ काढू नको गडे. एका एका श्वासामध्ये तिचं मिसळलं नाव, तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलस गाव. थँक्यू. वा, सुंदर, मस्त. दुसरी एक हे आहे. आवाज खरंच छान आहे. नाही नाही, आवाज ये म्हटले की दूर सरते, मी रुसलो की पाझरते. मग लाडी गोडी करते, शर्टाची बटणे धरते. छातीवर ठेवून डोके, हृदयाचे मोजत ठोके, हृदयाचे ठोके मोजत. म्हणते पत्थर दिल भी ओके.
उन्हाळ हसते मधाळ दिसते, उन्हाळ हसते मधाळ दिसते, जीभ जिभेवर धरते, ती कधीच बोलत नाही, मी प्रेम तुझ्यावर करते. वा, रुबाई. मस्त. तुम्ही प्रॉपर बुलढाण्यातले आहात आणि तुमचं जे आता ऑफिस आहे किंवा जे केंद्र आहे ते पुण्यातलं आहे. तर पुण्याचं केंद्र का निवडलं आणि आता हे जे चळवळीचं काम असणार आहे ते कसं असणार आहे? नाही, असं आहे की पुणे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या चळवळीचं केंद्र आहे. ज्या काही चळवळी फोपावल्या त्या सगळ्या पुण्यातनं फोपावलेल्या आहेत आणि पुणे हे तसं विद्येचं माहेरघर आहे. पुणे तिथे काय होणे म्हणजे पुण्यात कशाचीच कमी नाही. बुलढाण्याला आम्ही राहतो पण बुलढाण्याला थोडा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतो. मुंबईच्या माणसाला बुलढाण्यात यायचं म्हटलं की अरे बापरे कसं यायचं, ट्रॅव्हलिंगची व्यवस्था नाही, मग ते सगळं गाडीने प्रवास करा. आणि आम्ही कनेक्टिव्हिटीला लांब असल्यामुळे पण आम्ही जरा मागे आहे सगळ्या अर्थाने. पुण्यात असलं की काय होतं, सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहे. पुण्यात टाचणी जरी पडली तरी सरकारवर परिणाम होतो, लक्षात ठेवा तुम्ही. आणि बुलढाण्यात आम्ही काही केलं तरी जरा परिणाम व्हायला थोडासा वेळ लागतो, मोठा आवाज काढावा लागतो. त्यामुळे पुणे हे सर्व अर्थाने कनेक्टिव्हिटीला पण सोपं आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जवळ आहे, इथून सगळ्या ठिकाणी फ्लाईट्स आहेत, ट्रेन आहेत, गाडीने जवळ पडतं सगळ्या अर्थाने. आणि महाराष्ट्रातला मॅक्झिमम क्राऊड हा पुण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे हे माझं आवडतं शहर आहे पहिल्यापासून आणि म्हणून आमच्या सगळ्या तरुण पोरांचं पुण्यामध्ये आम्हाला चांगला पाठिंबा आहे. म्हणून पुणे हे आम्ही चळवळीचं मुख्य केंद्र बनवायचं ठरवलेलं आहे. आता पुढचे जे चळवळ जी आहे तुमची, तर पुढची रूपरेषा कशी असेल? नाही, माझ्या डोक्यात असं आहे की येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये केडर कॅम्प घ्यायचे, तरुण पोरांची लिडरशिप डेव्हलप करायची. मग त्यांना संवाद कौशल्य कसं असलं पाहिजे, भाषण कसं देता आलं पाहिजे, त्यांची वैचारिक बैठक पक्की करायची, त्यांची वाचनाकडे ओढ निर्माण झाली पाहिजे, त्यांना लिहिता आलं पाहिजे स्वतः. आणि सर्वार्थाने तो पर्सनॅलिटी त्या कार्यकर्त्याची डेव्हलप झाली पाहिजे. अशा अनुषंगानं आणि देशासमोरची आव्हानं, राज्यासमोरची आव्हानं, त्याच्यानंतर पुढे आता काय काय संकट आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याचा कसा सामना करायचा, अशा अर्थाने तो कार्यकर्ता फिट झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. म्हणून केडर कॅम्प घेणं, महाराष्ट्रभर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं नेटवर्क वाढवणं आणि अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स एक मजबूत चळवळ या राज्यामध्ये उभी करणं आणि त्या चळवळीचा दरारा या येणाऱ्या सरकारवर तयार करणं हे काम आम्ही करणार आहे. अच्छा, एक मराठवाड्याच्या रिलेटेड एक प्रश्न आहे. तिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या फार जास्त प्रमाणात होतात आणि तिकडे बेरोजगारीचं म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातच बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त आहे. तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, हे कसं रोखलं गेलं पाहिजे? नाही, याला काय आहे, मी सांगितलं तसंच की हे रोखण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. सोयाबीनला चांगला भाव, कापसाला चांगला भाव, शेतमालाला चांगला भाव मिळणं, शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देणं, लोकांना पूर्ण वेळ वीज उपलब्ध करून देणं, जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्यासाठी कंपाऊंड करून देणं, गावात कोल्ड स्टोरेज करणं, गावात गोडाऊनची व्यवस्था करणं, नवं तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचू देणं आणि मार्केट उपलब्ध करणं. ह्या गोष्टी झाल्या ना तर मी आर्थिक स्तर शेतकऱ्यांचा उंचावला की कुणी शेतकरी आत्महत्या करणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे जिल्हा परिषद शाळा बंद पाडायच्या आणि सगळे पोरं त्या इंग्लिश शाळेत घालायचे. मग मला सांगा, ते सामान्य माणसाची फी भरायची परिस्थिती नाही, त्यांनी पोरं कसे शिकवायचे? त्यामुळं जसं तुम्ही टाउन प्लॅनिंग करता तसं व्हिलेज प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. व्हिलेज प्लॅनिंग करा आणि शेतकरी सर्वार्थाने आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे. आमच्या खिशात पैसे आले की आमचं पोरगा आम्ही जपानला शिकू नये तर अमेरिकेला शिकू ना, तुम्ही नका सांगू कुठे शिकवायचं. 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोन्याचा भाव 1 लाख रुपये तोळा आणि कापसाचा भाव 6,500 रुपये. कसं जगायचं आम्ही, मला सांगा. बरोबर आहे. म्हणजे शेतीतून लोक का बाहेर पडतायत? कारण परवडत नाही. आणि शहरातले लोक काय म्हणतात, शेतकऱ्याच्या पोरांनी शेतीच केली पाहिजे. अरे जो धंदा परवडतच नाही तो आम्ही कसा करणार आहे? तुम्ही चांगला भाव सरकारने आम्हाला मिळू द्या, शहरातले लोक शेती करायला गावाकडे येतील ना. आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जे काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ते, पण तरीही शेतकऱ्यांचा विकास गेले किती दिवस झाले तरी का होत नाहीये? किंवा तेच प्रश्न आहे, तेच रडगाडणं सुरू आहे, सरकार बदलत आहे फक्त? कसं आहे, जखम झाली आहे डोक्याला आणि तुम्ही पट्टी बांधताय मांडीला, जमणार नाही. ते पोट दुखतंय आणि तुम्ही जर तापेची गोळी घेतली तर कसं फरक पडेल तुम्हाला? आम्हाला पाहिजे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव. आता समजा हा माझा पेन आहे, हा पेन जर समजा 100 रुपये याचं प्रोडक्शन कॉस्ट असेल आणि याची किंमत मार्केटमध्ये 50 रुपये असेल, तर लावले 100 आणि 50 म्हणजे लावले 100 आणि आणले 50,
या पेनाचं जी कंपनी आहे त्याचा मालक आत्महत्या करेल ना, सेम फॉर्म्युला आहे. आम्ही शेतीला लावले, एका एकराला सोयाबीनचे लावले 36,000 रुपये आणि आम्हाला 4 पोते सोयाबीन झाले आणि भाव आहे 4,000. 4 चोक 16 म्हणजे लावले 36 आणि आणले 16. कसं जगायचं आम्ही, मला सांगा ना तुम्ही. आम्हाला भिकारी नका बनवू ना. आम्हाला सरकारने काय केलंय, आम्हाला शेतीमालाला भाव दिला तर आम्हाला शाळेत खिचडी द्यायचं काम नाही ना. आमचं पोरगं सकाळी शाळेला चाललं तर आमची माय काय म्हणते, पाठी चालवली का लवकर विचारत नाही, वाटी घे सोबत पहिले, म्हणजे त्याला खिचडी शाळेत. आणि ते पोरगं शाळेत जाऊन खिचडी मागतंय. आम्ही पोत्यानं सोयाबीन पिकवतो, पोत्यानं गहू पिकवतो, शेतमाल पिकवतो, सगळं आम्ही करतो आणि आमचं पोरगं शाळेत जाऊन खिचडी मागतंय. हा विरोधाभास नाही का? म्हणजे ज्याच्या शेतात काहीच पिकत नाही त्याच्या अंगावर ढिगाढिगानं कपडे, ते दिवसाला 4-4 ड्रेस बदलतात आणि आम्ही कापूस पिकून सगळ्या देशाला पोचतो तर आमच्या पोराच्या अंगावर कपडे नाही. आमचं पोरगं खिचडी मागतंय. आता मला सांगा, वाटी घेऊन जर खिचडी मागायला गेलंय तर मोठं झालं रे, मोठा कटोरा घेईल ना अजून. याला तुम्ही स्वाभिमानाचं शिक्षण द्या. याला तुम्ही मागायचं नका शिकू, याला तुम्ही स्वाभिमानाचं शिक्षण द्या. आमच्या सोयाबीनला भाव द्या, आमच्या कापसाला भाव द्या. तुम्ही आम्हाला खिचडी देऊ नका आणि कोणतीच योजना देऊ नका. योजनांची पण गरज नाही. आम्हाला जर उत्पादन खर्चावर आधारित चांगला भाव मिळाला शेतीमालाला तर आम्ही आयुष्यात, तुम्ही योजना देऊ नका आणि कोणती कर्जमाफी देऊ नका आम्हाला, पण आम्हाला भाव लागेल. आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या अनैतिक धोरणाचा परिणाम आहे. सरकारने शेतीमालाच्या भावात लुटलं म्हणून आमच्यावर कर्ज झालं. त्यामुळे हे कर्ज फेडणं सरकारची जबाबदारी आहे. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं. आम्ही तुमचा 1 रुपया देऊ शकत नाही. एका विशिष्ट समूहातल्याच माणसांवर जर कर्ज होत असेल किंवा त्या समूहातली माणसं आत्महत्या करत असतील तर दोष माणसांमध्ये नाही, दोष व्यवस्थेमध्ये, लक्षात ठेवा. त्यामुळं सरकारच्या ह्या योजना, ह्या भिकारी योजना आहेत. ह्या भिकारी शेतकऱ्यांना बनवायचं असं आहे की तुम्हाला भिकेची सवय लावली की माणसं हक्क मागत नाही. यांनी आम्हाला हक्क मागू नये म्हणून आम्हाला स्वाभिमानानं जगणं शिकवलंच नाही. जे मूळ मुद्दा आहे ते करायचंच नाही, दुसरंच काहीतरी करायचं. आता लाडक्या बहिणीसाठी कुठं मोर्चा निघाला होता का? अजिबात नाही. आम्ही 6,000 रुपये द्या म्हणून मोर्चा काढला होता का? नाही. आम्ही म्हटलं की सोयाबीन कापसाला चांगला भाव, ऊसाला चांगला भाव, धानाला चांगला भाव, द्राक्षाला चांगला भाव द्या, कांद्याला चांगला भाव द्या. बाकी तुम्ही आम्हाला फक्त बेसिक सुविधा द्या, बाकी आम्ही आमचं करतो. पण नाही देत ते सोडून सगळं करणार ते. तुम्हाला आता जेवणाची गरज आहे, तुम्ही 2 दिवस झाले उपाशी आहे आणि तुम्हाला जेवण सोडून दुसरं द्यायचं का? हे पुस्तक वाचायला घ्या, हा पेन घ्या, लिहून काढा. अरे पोटात नाही ना, आम्हाला जेवण पाहिजे. लक्षात घ्या, बेसिक गोष्टींवर काम होणं खूप महत्वाचं आहे. वाचनातून समृद्ध झालेला तुमचा प्रवास, राजकारणात असताना सुद्धा स्वतःचं वेगळंपण जपणं, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यास समाधान मिळवणं आणि शेतकऱ्यांसाठी समर्पित असणारं तुमचं जीवन, आणि हे सगळं काही करत असताना तुम्ही साहित्यात तुमची जी काही आवड आहे ती जपलेली, हे सगळं खूप काही प्रभावित करणार आहे. तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही जी काही ती बिल्ल्यामागची स्टोरी सांगितली ती खूपच भावनिक करणारी होती. एकूणच तुमचा आजपर्यंतचा प्रवास, संघटनेत काम करत असताना आलेले तुमचे अनुभव आणि खुल्या मनाने प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही जे काही उत्तर दिलेलं आहे ते सगळं ऐकताना तुमच्याबद्दल अजून जाणून घेता आलं. सोबतच तुमच्यासारखे नेते जर शेतकऱ्यांसाठी लढणार असतील तर नक्कीच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असा विश्वास वाटतो. तुम्ही ज्या मनमोकळ्या पद्धतीने बोललात, प्रत्येक प्रश्नावर अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसेच बळीराजासाठी तुम्ही घेत असलेले कष्ट फळाला येऊन महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं जे काही जीवन आहे ते समृद्ध व्हावं, सुगीचे दिवस शेतकऱ्यांचे यावेत अशी आम्ही आशा करतो. आणि परत पुढे भेटूयात. तुम्ही आम्हाला जो काही वेळ दिला आहे त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. थँक्यू. ऑनलाईन नेताला सुद्धा मनापासून खूप खूप शुभेच्छा शेतकऱ्यांच्या वतीने. ऑनलाईन नेताच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. ऑनलाईन नेताचा खूप चांगला प्रयत्न आहे सगळ्या लोकांसमोर जाण्याचा. शेतकऱ्यांच्या वतीनं ऑनलाईन नेताला मनापासून शुभेच्छा.